Should I start? Yes, ma'am. Okay. Because only few participants are there, that's why. Okay, good evening all of you. Students, myself Meenal Gole, I am from City of Los Angeles Municipal Secondary School. Okay. आपल्याला माहित आहे की गेल्या कित्येक दिवसापासून आपले प्रिलिम्सचे पेपर आपण सॉल्व्ह करत आहोत आणि ते सॉल्व्ह करत असताना सुद्धा आपल्याला काही अडचणी भरपूर आलेल्या आहेत. त्या अडचणी आपण सॉल्व्ह करत आहोत आणि ते सॉल्व्ह करत असताना त्याच्यातून पुन्हा नवीन याने करून आपण नव्या प्रिलियमला जातो आणि त्या ठिकाणी पण काही मिस्टेक्स होतात, पण पुन्हा आपण नवीन याने चांगलं करतो. तर काही आतापर्यंत जितकी आपली प्रिलिम्स झालेले आहेत, ओके, त्यामध्ये तुम्हाला एक बेस तुमचा थोडा फार तरी पक्का झालेला आहे की आपल्याला कशा प्रकारे आपण पेपर लिहायचा आहे आणि ज्या काही चुका इव्हन आम्हीही जेव्हा प्रिलिम्स पेपर चेक करत आहोत ते चेक करत असताना तुम्हाला काय काय गोष्टी अनुभवायला आले किंवा आमचं काय चुकलं किंवा याच्यानंतर ते चुकू नाही किंवा आम्ही ते कसं लिहायला पाहिजे, देन इट वुड बी ऑफ गद्य आकलन असो, पद्य आकलन असो, स्थूल वाचन असो, भाषा अभ्यास असो किंवा आपला लास्ट उपयोजित लेखनाचा पार्ट असो, या सगळ्याच पार्ट मधून खरं म्हणजे तुमच्या मनातली भीती ही सर्वात आधी निघायला हवी की आपण ज्या वेळेला पेपर सॉल्व्हिंगला बसतो त्या वेळेला पेपर सॉल्व्हिंग पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला व्यवस्थितरित्या करायचं आहे. बघा माझ्यासमोर आपला मराठीचा जो आता आपण आज अनालिसिस करणार आहोत तो पेपर आहे. या अनालिसिस पेपर हे तुम्हाला प्रश्नपत्रिका जेव्हा तुमच्या समोर येतात, नो डाऊट आय एम गोइंग टू शो यू द पेपर ऑल्सो, पीडीएफ आहे माझ्याकडे. पण सांगण्याचं तात्पर्य असं की ज्या वेळेला पेपर हातात येतो त्यावेळेला कुठे तुम्ही गोंधळता, तुम्हाला समजत नाही की अचानक आता आमच्या समोर पॅसेज आला तर आम्हाला काय करायचं आहे. तर आज फक्त अनालिसिस किंवा याचं उत्तर काय येणार आहे, तुम्हाला या प्रश्नाचं असंच उत्तर लिहायचं आहे. इन्स्टेड ऑफ दॅट आय एम गोइंग टू टेल यू की त्या आन्सर सोबत तुमचं प्रेझेंटेशन पण कसं असलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्या समोर जेव्हा पेपर चेक करायला येतो ते चेक करायला आल्यानंतर एखाद्या मुलाचं प्रेझेंटेशन माझ्याकडे काही मी आज माझ्या अनालिसिस मध्ये माझ्या एका स्टुडंट्सचे आम्ही काही स्टुडंट्सचे अनालिसिस करताना उत्तरं पण घेतलेली आहेत की कशा प्रकारे आम्ही जेव्हा लिहितो तर आपल्या काय चुका होतात. आय थिंक दॅट सेम मिस्टेक यू वुड ऑल्सो हॅव बीन डन. ओके, तुम्ही पण चुका केल्या असतील आणि त्याच सेम चुका तुम्हाला सिमिलॅरिटी वाटेल त्याच्यामध्ये. आता आपण स्टार्ट करूया आपल्या अनालिसिस कडे की आपल्याला अनालिसिस करताना प्रश्नपत्रिका इन्स्टेड ऑफ माय टेलिंग म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगणारच आहे, त्यानंतर त्याच्या आधी मला असं वाटतं की आपण जर हा डिस्कशन सेशन म्हणून घेतला की याचं उत्तर कसं लिहायचं आहे, तुम्ही जर मला उत्तरं दिली तर त्यानुसार मला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारे हा सेशन एन्जॉय करू शकतो. आय नो दॅट यू ऑल ऑफ हॅव बीन व्हेरी टायर्ड, तुम्हाला ऑनलाईन क्लासेस पण आहे आणि तुम्ही शाळा पण करत आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम तुमचं अनालिसिस मध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा यायचं असतं. सो आय थिंक दॅट आपल्याला एक्साइटमेंट असावा किंवा शेवटपर्यंत अनालिसिस चांगलं आपलं स्मूथली जावं. म्हणून मला असं वाटते इफ यू नो द आन्सर, इफ यू नो हाऊ टू सॉल्व्ह, you just try to clear your doubts with me in between only, okay, and then we will solve in the same way. Simultaneously आपण टॉक करत राहणार, त्यावेळेला आपला पेपर कसा करायचा आहे हे आपल्याला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे दोघे घेऊ शकतो. तुमच्या काही अडचणी असतील यू कॅन एबल टू टॉक टू मी डायरेक्टली. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू शो यू द पीडीएफ ऑफ अवर क्वेश्चन पेपर. Let's start with our question paper. See, this is your question paper. Can you able to see all of you? बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सगळ्यात पहिले तुम्ही नोट्स बघून घ्या. इथे लिहिलेला आहे 3 तासाचा आपला पेपर आहे, 80 मार्काचा पेपर आहे आणि त्या 3 तासाच्या पेपरमध्ये आपलं टाइम मॅनेजमेंट कसं असायला हवं. आतापर्यंत 3, 4, 5 पेपर 4 पेपर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक आयडिया क्लिअर झालेली आहे की आपल्याला आपला पेपर वेळेत पूर्ण करायचा आहे. सर्वात आधी प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर तुम्हाला सूचना वाचणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही सूचना वाचणार त्यावेळेला दिलेले आहे की सूचनेनुसार आकलन कृती, डोंट फॉरगेट ईच अँड एव्हरी आकलन कृती तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करायची आहे.
ज्या वेळेला एखाद्या वेळेस तुम्हाला समजत नसेल, तुम्ही पुन्हा पुन्हा वाचत राहतात, इट्स ओके. एखाद्या वेळेस पॅसेज नाही समजला, तुम्ही थोड्या वेळानंतर दुसरा सॉल्व्ह केल्यानंतर आले तरी चालेल, पण तुम्हाला आकलन कृती एकाही ठिकाणी सोडायची नाही. द मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट थिंग, कोणताही पार्ट, मराठी लँग्वेज, कोणताही लँग्वेजचा पेपर असो, तुम्हाला सोडायचा नाही. बिकॉज काही काही वेळेला तुम्हाला मार्क देताना आम्हाला अडचण येते, की जर तुम्ही अजिबात सॉल्व्ह केला नसेल तर. सो कीप वन थिंग इन युअर माइंड बिफोर स्टार्टिंग दिस पेपर, की आता याच्यानंतर आपले जे पण प्रिलिम्स होतील, जेही पेपर्स आहेत, इन्स्टेड ऑफ त्याचं क्विट करण्यापेक्षा किंवा मी नाही सोडवणार, मला येत नाही, इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही विचार करायचा की मला ट्राय करायचं आहे, मला बाकी सगळं येतं आणि हे सुद्धा ट्राय करायचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की कितीही वेळा सांगितल्यानंतर सम ऑफ द स्टुडंट्स आर डुईंग द सेम मिस्टेक्स अगेन अँड अगेन. आकृती पेननेच काढायच्या आहेत. ज्या वेळेला तुमच्या समोर क्वेश्चन पेपर येतो, त्या क्वेश्चन पेपर मध्ये जसं स्ट्रक्चर दिलेलं आहे, नाव सी, आता आपल्याकडे इथं गद्य विभागामध्ये पहिला पॅसेज आलेला आहे. कॅन यू, वन ऑफ यू कॅन टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ द लेसन? हा पॅसेज कोणत्या लेसन मधून आहे? सी. अभिषेकनं दार उघडलं आणि कामावाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचन मधील सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे बघितलं. कम ऑन, एनी वन ऑफ यू, कोणी सांगू शकेल मला? घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सोबत सॉल्व्ह करायचं आहे, तेव्हा कुठे तुम्ही व्यवस्थित अनालिसिस आपलं होऊ शकेल. आपल्याला सर्वात आधी तर आपलं रीडिंग इतकं परफेक्ट पाहिजे की ज्या वेळेला क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आल्यानंतर तुम्हाला जेव्हा हे पॅसेज दाखवला जाईल आणि जेव्हा तुम्ही बघणार, तुम्ही वाचणार क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर, त्या वेळेला तुम्हाला लेसनचं नाव माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की इतकं रीडिंग तुमचं परफेक्ट पाहिजे. किंवा आतापर्यंतही काही मुलांचं रीडिंग ज्यांनी केलेलं नसेल, त्यांनी आता या क्षणालाही रीडिंग स्टार्ट केलं तर कदाचित त्यांना पॅसेज मधून आकलन कृतीचा भाग सोडवणं जास्त डिफिकल्ट होणार नाही. ओके, लेट मी टेल यू द लेसन. आपण हा फुटप्रिंट्स नावाचा धडा आहे आपला. त्या फुटप्रिंट्स नावाच्या धड्यातून आपल्याला हे प्रश्न, आपल्याला हे पॅसेज इथे आलेला आहे आणि तो पॅसेज आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आहे. कॅन यू सी, इथे खाली बघा, अशा जोड्या जुडवा. इथे तुमच्या समोर एक कॉलम, एक शीट आलेली आहे, एक्सेल टाइप मध्ये बनवलेलं असतं. बट मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट द स्टुडंट यूज टू डू, लगेच स्केल घेणार, पेन्सिल घेणार, एव्हरीथिंग अँड स्टार्ट करणार. डोंट यूज सच टाइप ऑफ थिंग, यू आर वेस्टिंग युअर टाइम. तुम्हाला टाइम वेस्ट करायचा नाही, बिकॉज यू आर नॉट गोइंग टू गेट द मार्क्स इन दॅट स्केल अँड पेन्सिल. फर्स्ट तुम्हाला सूचनेमध्ये तिथे दिलेलं आहे, वी हॅव टू यूज ओनली पेन. आपल्याला फक्त पेनचा यूज करायचा आहे. 2 पेन सोबत घेऊन बसा, बस. नो नीड टू यूज पेन्सिल. पेन्सिल नाही, स्केल नाही, कारण की तुमचा बराचसा वेळ तुम्हाला इथे कव्हर करायचा आहे आणि त्यासाठी या गोष्टींची तुम्हाला गरज नाही, आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या वेळेला तुमच्या समोर असा प्रश्न येतो, आपण सुरुवातीला सर्वात आधी आपण प्रश्नपत्रिका आपली बघून घेऊ. देन वी विल जम्प ऑन अवर आन्सर शीट, हाऊ वी हॅव टू राईट. ओके, फर्स्ट आपल्याला जोड्या जुळवा असा प्रश्न आलेला आहे. मोस्ट ऑफ द थिंग्स मुलं मिस्टेक्स करणार, मुलं काही गोष्टी करतात, अ गट ब गट लिहिणार आहे किंवा त्याला क्रॉस करून ठेवतात. का? कारण इथं मॅगझी कॉलम सारखं त्यांना वाटतं जोड्या जुळवायच्या आहे. नो नीड टू डू सच टाइप ऑफ थिंग. यू आर नॉट फर्स्ट, सेकंड ऑर फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट. काही मुलं करतात, काही ब्रिलियंट आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने, तुम्ही सगळे व्यवस्थित आहात, तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता. बट होतं काही वेळेला गडबड. आपल्या समोर जेव्हा प्रश्नपत्रिका येते, तुम्ही जसाचा तसा पेनने कॉलम जसा काढलेला आहे काढा. इथं अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे. काही मुलं अशा प्रकारे लिहितील, अ गट, ब गट आणि लास्ट मध्ये त्याचं उत्तर लिहितील. इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन ऑल्सो राईट डायरेक्ट अ गट पूर्ण लिहिल्यानंतर, म्हणजे पातळ, खणखणीत, गुलाबी, चिरण्या, ह्या गोष्टी लिहिल्यानंतर ब गट मध्ये लिहिताना, इफ यू नो द आन्सर, यू कॅन डायरेक्टली राईट द आन्सर इन फ्रंट ऑफ युअर क्वेश्चन. ओके, म्हणजे पातळच्या समोर तुम्हाला उत्तर माहिती आहे, तुम्ही डायरेक्ट उत्तर सुद्धा तिथे लिहू शकता. काही वेळेला तुम्ही खाली फर्स्ट रोमन मध्ये 1 केल्यानंतर डॅश लिहून तुम्ही त्याचा उत्तराचं अ आहे की आ आहे की ई आहे की ई आहे, त्याचं उत्तर डायरेक्टलीही लिहू शकतात. द मोस्ट सिम्पल थिंग मी तुम्हाला दाखवेल की आपल्याला कशा प्रकारे लिहायचं आहे. लेट सी, आपण एक काम करूया, इतकं बघण्यापेक्षा, आपण बोलण्यापेक्षा, आपण आपलं अनालिसिस करण्यासाठी फर्स्ट बघा, जोड्या जुळवताना 7 मार्काचा जो आपला हा पॅसेज आहे, हा पॅसेज करत असताना आपल्या समोर बघा 3 गट, मी मुद्दामून 3 गट स्वतः लिहिले, कारण की अ गट काही मुलं असं करू शकतात, तो इट्स ओके. अ गट, ब गट आणि त्याच्या समोर मी लिहिलेलं वर कॉलम मध्ये उत्तर लिहिली.
पूर्ण बनवल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या उत्तरांची सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही जर 2 कॉलम फक्त अ गट आणि उत्तराचा कॉलम बनवला तरीही चालेल. दॅट विल बी वेल अँड गुड. ओके. फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जर रीडिंग आपलं परफेक्ट असेल तर हे छोटे छोटे जे प्रश्न असतात आकलन कृतीचे हे आपल्या आकलनावर आहे. तुमचं रीडिंग जर खरंच असेल तुम्ही अंदाजे अंदाजे विचार करायचा नाही की मला आलं नाही म्हणून जे दिसलं मी ते लिहिलं किंवा आपल्या समोर सेंटेन्स आहे तर त्याच्या आधीचा शब्द किंवा त्याच्या नंतरचा शब्द हाच उत्तर असू शकतं असे विचार करायचे नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर सेंटेन्स करेक्ट रीड केलं तर तुम्हाला उत्तर तुमच्या समोरच दिसेल आणि ही उत्तरं प्रत्येक पॅसेजची एकदम परफेक्ट असतात. त्यानंतर आपण बघूया आकृतीबंध पूर्ण करामध्ये आपण इथे सुद्धा काही काही मुलांना गडबड होते. बऱ्याचशा वेळेला आपली अशी मिस्टेक होते की परिच्छेदात आलेल्या व्यक्तींची नावे लिहा. क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला विचारलंय आकृतीबंध पूर्ण करा. परिच्छेदात म्हणजे पॅसेजमध्ये. ओके. परिच्छेदात म्हणजे पॅसेजमध्ये आलेल्या व्यक्तींची नावे लिहा. आता तुम्ही विचार करणार की टीचर इथे फक्त 5च नावं आहेत आम्ही 6th नेम कुठून लिहिणार. तर इथे सुद्धा तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की तुम्हाला कॅरेक्टर्स विचारली आहे. ज्या वेळेला तुमचा धडा चालू झाला त्या वेळेला तुमच्या समोर कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहेत, कोणकोणते कॅरेक्टर्स फिरलेले आहेत, त्या कॅरेक्टर्स वरून तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे की आपण धडा वाचत असताना किंवा आपल्याला शिकवत असताना आपण कोणकोणते कॅरेक्टर्स बघितले. आपल्याला वाचण्याची गरज नाही. आपल्याला जास्त पॅसेजमध्ये नेहमी नेहमी वाचण्याची पण गरज नाही. आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा एखादी मूव्ही बघतो वी नो द कॅरेक्टर्स, वी नो द ऍक्टर अँड ऍक्ट्रेस. आपण त्यांचे आई वडील भाऊ बहीण असे सगळे कॅरेक्टर्स आपल्या समोर असतात. इन द सेम वे वी हॅव टू डू दॅट. तुम्हाला इमॅजिन पण करायचं नाही. तुमच्या समोर पिक्चर सुरू आहे. तुम्हाला फक्त बघायचंय की तुमच्या समोर कॅरेक्टर्स कसे आहेत. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला कृतीपत्रिकेत क्वेश्चन पेपरमध्ये असंच विचारलेलं आहे. बॉक्स आहे. परिच्छेदात आलेल्या व्यक्तींची नावे लिहा. त्यानंतर नावं लिहिताना काही मुलं बॉक्स करत नाही. तुम्हाला ड्रॉ करणं गरजेचं आहे. जेही काही तुम्ही आकृती काढणार आहे तुम्हाला मस्ट आहे कारण की त्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन आणि जर प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे कृतीपत्रिकेत आहे तर तुम्हाला आन्सर शीट मध्ये हे करणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता काही काही मुलं उत्तर लिहिल्यानंतर शब्द लिहिल्यानंतर त्याच्यावरच लाईन करून बॉक्स तयार करतात. बॉक्स जर असा सुटसुटीत असला पेननेच बघा विदाउट एनी स्केल. मी स्केलचा यूज केलेला नाही कारण आपल्याला काही बॉक्सचे मार्क नाही मिळणार आहे पण बॉक्स असणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारे तुम्ही शब्दाला बॉक्स ठेवला तुम्ही अशा प्रकारे आकृती काढली तर दिसायलाही व्यवस्थित वाटतं. एखादी जर तुम्हाला लिहिता नाही आली तर यू कॅन ऍडजस्ट. 3 थोडे वर लिहिलेत किंवा 3 कॅरेक्टर्स थोडे खाली लिहिले तुम्ही तरी चालतील पण तिथे तुमचे 6 कॅरेक्टर्स दिसणं गरजेचं आहे बिकॉज त्या सेंटेन्स मध्ये त्या क्वेश्चन मध्ये 6 कॅरेक्टर्स विचारलेले आहेत. 6 कॅरेक्टर्स मधले आपले आहे अभिषेक, रेखा मावशी, सुमित, स्नेहल, पावडे काका आणि बाबा. बाबा डायरेक्टली न घेता आपल्याला माहिती आहे की धडा चालू असताना आपल्याला अभिषेकचे बाबा हा कॅरेक्टर्स आलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला माहित असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे लिहिताना पुन्हा लक्षात ठेवायचं की टीचर आम्हाला माहिती नाही 5 कॅरेक्टर आहे 6वा आम्हाला माहित नाही. तिथे कुठेतरी तुमचा मार्काचा प्रॉब्लेम होतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर लक्ष दिलं तर बरोबर. जर 6 तुम्ही विचार करा ना जर 6 कॅरेक्टर्स विचारली तर 6 असतील म्हणूनच तिथे विचारलेलं आहे. त्याच्यामुळे यू हॅव टू सर्च. थोडासा एफर्ट करण्याची गरज असते, थोडा विचार करण्याची गरज असते आणि त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात. ओके. अगदी थोड्या थोड्या याने तुम्ही मार्क कव्हर करू शकतात. अगदी सोपं असतं. स्टार्टिंगचे गद्य आकलन पद्य आकलन इतक्या सोप्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. नो नीड टू आस्क एनीवन. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही किंवा कुठे अडचण झाली तरीही नाही तुम्हाला विचारायची गरज कारण डायरेक्टली तुमच्या समोर उत्तर असतात. ओनली यू हॅव टू सर्च. फक्त तुम्हाला एकच काम करायचं असतं हार्ड वर्किंग की तुम्हाला तुमचं काम शोधायचं असतं, उत्तर शोधायचं असतं. ओके. त्यानंतर आपण बघितलेलं आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये मी बघितलेलं आहे ऍक्च्युली या अनालिसिस मध्ये मी फक्त एक समत इथे लिहून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी समत मध्ये रेखा मावशीच्या पावलांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज मी तुम्हाला सांगते ज्याही वेळेला मराठी पेपर तुमच्या समोर येणार त्यावेळेला जेव्हाही स्वमतचा प्रश्न येतो काही मुलं सोडून देतात स्वमत. कारण कुठेतरी त्यांना लँग्वेज बदल किंवा कंटाळा येतो किंवा कुठे नॉन महाराष्ट्रीयन कुठे जरी त्यांना वाटतं की आम्हाला नाही लिहायचं किंवा आम्ही पुढचे करू सॉल्व.
2 मार्काचा जरी प्रश्न असला तरी तिथं तुमच्या ओपिनियनला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही 2 ओळी जरी लिहिल्या, 2 असो किंवा 3 ओळी जरी लिहिल्या, देन दोज आर युअर मार्क्स. ती मार्क तुमची आहेत. मला काय वाटतं हे असण्यापेक्षा तुम्हाला काय वाटत आहे याला मत असतं. आता रेखा मावशीचा हा धडा वाचत असताना तुम्हाला त्यांचे अनुभव काय आले, त्यांच्या पावलांच्या बाबतीत, त्यांच्या फुटप्रिंट्सच्या बाबतीत, की तुम्हाला आठवलं की हा टीचरने आम्हाला शिकवलेलं की त्यांची पावलं किती खान असायची, धुळीने माखलेली असायची, शेणा मातीत लोळून ते आलेले असायचे, त्यांच्या पायांना त्यांना कामं करावं लागत होतं. ह्या सर्व गोष्टी तुमच्या नजरेआड गेलेल्या आहेत. ओके, तुमच्या कानावरून तुमच्या कानी ऐकू आलेले आहेत आणि टीचर शिकवत असताना. त्यामुळे तुम्ही जे लिहिणार ते तुमच्या शब्दांना जास्त इम्पॉर्टन्स आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे तुम्ही लिहिणार तर तुम्हाला याचे मार्क नक्कीच मिळणार. त्याच्यामुळे आजच तुम्ही हे फिक्स करा की यानंतर कोणत्याही धड्याचा स्वमत, कोणत्याही पॅसेजचा पठित गद्याचा मी स्वमत सोडणार नाही. मी अगदी लिहून येणार म्हणजे येणार. मला नाही आलं तरीही मी भाषेचा उपयोग थोडाफार करून ही 2 ते 3 वाक्य स्वमत मध्ये कंप्लीट करणार म्हणजे करणार. ओके, त्यानंतर पहिला पॅसेज आपला झाला. आय होप दॅट यू ऑल ऑफ यू अंडरस्टूड वॉट एव्हर द इम्पॉर्टन्स अँड लिटल बेसिक पॉइंट्स आय टोल्ड यू. येस, एनी वन ऑफ यू? In between, if you will talk, I can able to understand what you want more from me. Okay, anyone? Do you have any problem in between? ओके, बघा आता आपला पहिला पॅसेज आहे तो इथे सॉल्व्ह झालेला आहे. हा फर्स्ट पॅसेज होता जो आपण आता इथे सॉल्व्ह केला. त्यानंतर आपण जाऊया आपल्या पुढील गद्य उत्तराच्या आधारे आपल्याला सेकंड पॅसेज आता सॉल्व्ह करायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला जसा कृतीपत्रिकेमध्ये आहे त्याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं बघा, इथे आपला पॅसेज आपल्या समोर जो आलेला आहे, नॉनसेन्स जगदाडे ओरडला, रनिंग कर रोज. आता आपल्याला नॉर्मल आहे. हा पॅसेज बघितल्यानंतर लगेच आपल्याला आठवण आली पाहिजे की हा धडा उपास या पाठातून घेतलेला आहे. अगदी लगेच लक्षात आलं म्हणजे तुमच्या समोर उत्तर काय लिहायची आम्हाला आता पटकन आम्हाला प्रश्न समजला पाहिजे. प्रश्न समजला की लगेच त्याची उत्तरं तुम्ही लिहिणार आणि तुम्हाला जास्त घाई गडबड होणार नाही. कुठे उत्तर कोणत्या ओळीमध्ये आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार. अँड नाव यू कॅन एबल टू सी, बघा इथं खाली दिलेलं आहे बघा, कॅन यू एबल टू सी दिस? तुमच्या समोर इथे दिलेला आहे. या ओळीमध्ये ज्या वेळेला तुम्ही रीडिंग स्टार्ट करणार, सेंटेन्स तुमचं रीड करत जाणार, त्यावेळेला इथे समजदार. आता बघा इथे, एके दिवशी नुसती पडवडे उकडून तिने मला खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक. ज्या वेळेला आपलं वाक्य पूर्ण होतं की अरे आपण वाचलं काहीतरी सडपातळ भाज्यांचा खुराक आणि आपल्याला विचारलेलं आहे वरती उत्तर सडपातळ भाज्या, मग इट मीन्स वी हॅव फाउंड द आन्सर. म्हणजे ज्या वेळेला आपण बघणार की कुठेतरी आपण वाचत इथपर्यंत आलो, काही वेळेला तुमचा गोंधळ होतो की सडपातळ भाज्यांचा खुराक, मुलं दुसऱ्या लाईनवर जम्प करतात, तिने चालू केला कोबी, कौलीफ्लावर वगैरे बाडसदार. नो, तुम्ही डायरेक्ट खालच्या ओळीवर येतात आणि तिथेच तुमची चूक होते. इन्स्टेड ऑफ दॅट लक्षात ठेवायचं की वाक्य आपण कुठे सुरुवात करतो, कुठे पूर्ण करतो. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, वी कॅन इमॅजिन हाऊ इट लुक. भेंडी आपल्याला माहिती आहे, बाकी नसतील काही काहींना माहिती भाज्या. ओके, शेवग्याची शेंग सुद्धा आपल्याला माहिती आहे, भेंडी आपल्याला माहिती आहे. इट लुक स्लिम अँड ट्रिम. म्हणजे ऑब्व्हियसली सडपातळ भाज्या म्हणजे स्लिम ट्रिम भाज्यांचा खुराक तिने सुरू केला. म्हणजे ज्या वेळेला लेखकाच्या बायकोने त्याला सडपातळ भाज्यांचा खुराक दिला तर त्या भाज्या कोणत्या होत्या दॅट यू हॅव टू राईट. आपल्या समोर उत्तर आहे शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा. मग अशा प्रकारे जेव्हा उत्तर आलं तर बरोबर आपली 4 उत्तरे आपल्या बॉक्सेस मध्ये इथे येणार आणि या ठिकाणी आपलं उत्तरचे बरोबर राहणार. ओके, लेट्स सी. त्यानंतरचे बघा इथले पुढचे पण आहे. पुढील विधाने पूर्ण करा. अगदी एकदम सिंपल, सगळ्यात महत्वाचा आणि एकदम सोपा पद्धत आहे, जिथे तुम्हाला काही नाही, फक्त तुम्हाला वाक्य पूर्ण वाचायचं आहे. सुरुवात कुठून होत आहे आणि ते वाक्य नाही आणि बघा, चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि त्याच्या पुढे आता तुम्हाला उत्तर फिल इन द ब्लँक म्हणजे रिमेनिंग जे सेंटेन्स आहे दॅट यू हॅव टू राईट. वेन यू विल रिराईट इट अगेन आणि पूर्ण तुम्ही उत्तर लिहिणार, देन डू वन थिंग, पेनने तुम्ही अंडरलाईन करा दॅट आय हॅव रिटन द आन्सर. म्हणजे तुमचं आन्सर डायरेक्टली जे व्हेन वी विल चेक डायरेक्टली तुमचा आन्सर तिथे राहील.
एक्झामिनेशन मध्ये ज्या वेळेला तुम्ही लिहिणार, वेन इट गोज ऑन प्रेझेंटेशन, म्हणजे प्रेझेंटेशनचा पार्ट जेव्हा येतो, देन इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड डू ईच अँड एव्हरीथिंग व्हेरी नीटली अँड क्लिअरली. तुम्हाला माहिती आहे की तुमचं पूर्ण उत्तर वाचण्यापेक्षा इफ यू विल डू की मला हे उत्तर लिहायचं होतं, मी अंडरलाईन केलं, इट मीन्स यू आर गोइंग टू गेट द मार्क्स फॉर दॅट ओनली. आणि लगेच तिथे लक्ष गेल्यावर एक्झामिनर जो असतो तो चेक करायला त्याला सोपं असतं. आणि इट्स गुड हॅबिट, म्हणजे ज्या वेळेला उत्तर झाल्यावर तुम्ही त्यांनी अंडरलाईन करताय, इट्स गुड. मी सुरुवातीला जो बिनसाखरेचा चहा दिला तो लगेच तुम्हाला पॅसेजमध्ये वाक्य शोधायचं आहे आणि त्याच्या पुढचं फुल स्टॉप असेपर्यंतचं पूर्ण वाक्य यू हॅव टू कम्प्लीट इट. लेट सी द आन्सर. आता जर आपण आन्सर वर गेले बघा, तळपातळ भाज्या, शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा. ओके, तुम्हाला बॉक्स सी तुम्हाला हायलाइट करण्यासाठी रेड पेनचा यूज मी इथे केलेला आहे, बट इट डझंट मॅटर. तुम्हाला ब्लू पेनच यूज करायचा आहे. नो नीड टू यूज अदर कलर्स. ओके, फक्त तुम्हाला दिसायला हवं अनालिसिस साठी मी इथे तयार केलेला आहे. तुम्हाला रेड पेनचा यूज करायचा नाही. ओनली ब्लू पेन यू हॅव टू यूज. आणि त्या ब्लू पेनने शेवटपर्यंत तुम्हाला पेपर लिहायचा आहे. ओके, तळपातळ भाज्या, शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा. तर अशा प्रकारे ज्या वेळेला तुमच्या उत्तर येणार, तुम्हाला माहिती आहे दिसायला कसे आहेत ते थोडंसं आपलं यूज करायचं. वी शुड स्टार्ट थिंकिंग. वेन यू विल स्टार्ट थिंकिंग आपल्याला समजेल की तळपातळ भाज्या विचारलेल्या आहेत, त्या प्रकारच्या भाज्या आहेत, दिसायलाही तशाच असतात, त्यामुळे तुम्हाला उत्तर चटकन लक्षात राहील. त्यानंतर पुढील विधाने पूर्ण करा. याचं मी तुम्हाला सांगितलेलं की चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही, बघा सेंटेन्स पूर्ण लिहिलेला आहे मी आधीच. मुलांचा गोंधळ होतो, मुलं आता का लागतो तेवढा सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. मुलांचा काही काही गैरसमज होतो कधी कधी, काही वेळेला ते डायरेक्ट आन्सर लिहितात, आता का लागतो तेवढं, कारण की उत्तर विचारलंय पुढील विधाने पूर्ण करा. आपल्याला विधान पूर्ण करायचं आहे. यू शुड कम्प्लीट द स्टेटमेंट अँड फॉर दॅट इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड राईट द स्टेटमेंट फर्स्ट. जे आहे तुमच्या समोर ते लिहिणं गरजेचं आहे आणि जे रिमेनिंग पार्ट आहे देन यू विल राईट. नंतर मग त्याला तुम्ही अंडरलाईन करा. इट्स लुक बेटर. इट्स अ पार्ट ऑफ प्रेझेंटेशन. तुमचं आन्सर करेक्ट आहे. इट्स लुक कॉन्फिडन्स, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स त्याच्यातून येतो आणि तुमचं उत्तर सुद्धा व्यवस्थित तुम्ही हायलाइट करून तिथे लिहायचं. सेकंड मध्ये पण मी सुरुवातीला बिनसाखरेचा चहा दिला, तो बिनसाखरेचाच नव्हताच मुळी. ज्या वेळेला तुम्ही उत्तर लिहिताय, विधान पूर्ण करत आहे, अगेन अंडरलाईन जितकं तुम्ही लिहिलेलं आहे रिमेनिंग पार्ट आन्सर म्हणून, त्या लाईनला किंवा त्या वाक्याला तुम्हाला अंडरलाईन करणं खूप गरजेचं आहे. ओके, मुलं असं नाही आहे की तुम्ही अंडरलाईन केलं नाही तर तुम्हाला मार्क नाही मिळणार, पण ती पद्धत आहे. आपण लँग्वेजचे पेपर लिहितोय आणि ते लिहत असताना आपल्याला कुठे काय करायचं आहे हे लक्षात असलं तर प्रेझेंटेशनच्याही बाबतीत, उत्तराच्या बाबतीत करेक्टनेस, जे काही मिस्टेक्स आपल्याकडून होतात त्या याच्यानंतर होणार नाही. आत्तापासून सुरू केलं तर आपल्या एक्झाम्स पर्यंत आपण क्लिअर असू. त्यानंतर बघा, हा प्रश्न मी मुद्दामून इथे दिलेला नाही. स्वतःच्या शब्दात विचारलेल्या उत्तराचे मत अनुभव लिहिणे. आता इथे मी असं का लिहिलेलं आहे, कारण की प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे, डायटिंगचा तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचा अनुभव तुमच्या शब्दात लिहा. आता तुम्हाला माहिती आहे की हल्ली प्रश्न आपल्या समोर आलेला आहे डायटिंग शब्द. तर डायटिंग म्हटल्यानंतर वी नो दॅट हाऊ पीपल स्टार्ट थिंकिंग अबाउट डायटिंग. आता मला कसं करायचं आहे, मी काय करणार आहे, किंवा त्या गोष्टी तुमच्या मनात कधी आल्या, कशा आल्या, तुमचा अनुभव, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. मी काय सांगितलंय तुम्हाला, तुम्ही उत्तर कोणतीही लिहा, पण या उत्तरामध्ये सर्वस्वी तुम्हाला फ्रीडम असतं. यू कॅन राईट युअर ओन आन्सर. ज्या वेळेला तिथं स्वमत येतं त्यावेळेला फक्त तुमचं मत विचारात घेतलं जातं. आम्हाला काय अपेक्षित होतं मुलाकडून, की मुलाने असं का नाही लिहिलं, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. आम्हाला मुलांचं मत बघायचं असतं. डायटिंगचा तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील, देन तुम्ही लगेच विचार करा की तुम्ही जेव्हा एखाद्या वेळेला, यू हॅव टू इमॅजिन, तुम्ही विचार करायचा की मी जेव्हा डायटिंगचा विचार केला असेल तेव्हा माझा अनुभव, किंवा मी कोणाच्या ओळखीचा किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने डायटिंग स्टार्ट केलं त्यावेळेला त्याचा एक्सपिरियन्स काय असेल. मे बी उपास या पाठामध्ये लेखक पु ल देशपांडे यांना जो अनुभव आला की सुरुवातीला मी जसं साखरेचा चहा, बिन साखरेचा, म्हणजे कितीतरी कोट्यावधी कॅलरीज
माझ्या पोटात गेले असणार, मी माझं इतकं एक्सरसाइज करून, इतकं डायटिंग करून काहीच उपयोग झाला नाही. मग अशा काही गमतीदार अनुभव तुम्हालाही आले असतील, की डायटिंग करायला सुरुवात केली आणि नेमकं घरामध्ये चांगले चांगले पदार्थ चांगले बनवायला सुरुवात केली आईने. त्यानंतर मला माझा तिळपापड व्हायचा, सगळे चांगलं खायचे, मला पण खायला मिळायचं नाही. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. तुम्ही लिहिणार 3 वाक्य जरी लिहिलं तरी तुमच्या मताला प्राधान्य दिलं जाईल. इट्स रिअली गुड. ज्या वेळेला तुम्ही लिहायला सुरुवात करता, तुमचं मत लिहितात, तिथे फक्त तुमचंच मत आम्ही ग्रांटेड धरू, की नाही मुलाचं असं मत आहे. तुम्ही तुमचा अनुभव तिथे सांगायचा आहे, की ज्या वेळेला व्हेन यू हॅव स्टार्टेड डायटिंग, तुम्ही जेव्हा डायटिंग सुरू केली त्यावेळेला तुम्हाला कोणकोणते एक्सपिरियन्स आले, दॅट यू हॅव टू ओनली राईट बाय युअर ओन. नो नीड टू लुक हिअर अँड देअर, नो नीड टू थिंक अबाउट व्हॉट द अदर्स विल थिंक, की माझा अनुभव असा होता. तर ओनली युअर आन्सर. तुमचं उत्तर तुम्ही वाचणार आहे, तुमचं उत्तर शिक्षक किंवा तुमचा एक्झामिनर वाचेल आणि त्याला मात्र तुम्हाला मार्क द्यायची आहे. ओके. त्यानंतरचा आपला फर्स्ट पॅसेज झाला, सेकंड पॅसेज झाला. ओके. त्यानंतर पुढील अपठित गद्य. बघा, आता तुम्हाला अपठित म्हटल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती असते, की आम्ही वाचलेलं नाही आहे. पण बघा, तुम्ही पठित मध्ये जरी बघितलं ना, तरी भरपूर वेळेला तुमचं रीडिंग इतकं नसतं झालेलं, की तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. तर सेम थिंग इज विथ अपठित ऑल्सो. असा विचार करा, की अपठित सुद्धा कुठेतरी तुम्हाला पठित कधी ना कधी प्रिलिम्स मध्ये झालेला तेच तुमच्या समोर येतात आणि पठित ज्या वेळेला तुम्हाला विचारलं जातं तेही तुम्ही वाचता. अपठित जर समोर आला तर तेही तुम्हाला वाचावे लागते. त्याच्यामुळे त्याचं जास्त टेन्शन घेण्याचं कारण नाही. जे काही आहे आपल्याला पुढे इथे लिहायचं आहे. आता ज्या वेळेला तुमच्या समोर समोर पठित. आता बघूया. कॅन यू एबल टू सी माय स्क्रीन? आता आपण अपठित गद्याकडे जाऊया. अपठित गद्यामध्ये आकृतीबंध पूर्ण करा. न्यूटनला पडलेले प्रश्न. आता गोंधळ होतो. बरोबर आहे, व्हायलाच हवा. आपण लिहितोय. अपठित गद्य हा आपला 4 मार्काला असतो आणि त्यावेळेला आपल्या समोर गोंधळ असतो. आपण गोंधळलेलो असतो. तर आता मला काय लिहायचं? आता न्यूटनला काय प्रश्न पडले आम्हाला काय माहिती? जस्ट रीड द पॅसेज. ओके. आपल्या समोर डायरेक्ट उत्तर आहे. न्यूटनला काय प्रश्न पडले होते? सगळ्यात महत्वाचा, न्यूटन आपल्याला माहिती आहे त्याचं नाव कशाबद्दल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं नाव आलं तर आपल्याला न्यूटनचं नाव माहिती आहे. तर ज्या वेळेला आपण विचार करू की आता मला पॅसेज वाचायचा आहे, लगेच पॅसेजमध्ये उत्तर आम्हाला सापडणार, तर लगेच तिथे आपल्याला काय विचारलं त्यांनी? न्यूटनला पडलेले प्रश्न. त्याला काय प्रश्न पडले होते दॅट यू हॅव टू राईट. तुम्हाला काय पडले, कसे पडले, आता मी कोणतं उत्तर लिहू, कोणतं आन्सर लिहू नाही मिळत. नो, यू हॅव टू राईट ओनली क्वेश्चन. कारण तिथे विचारले की न्यूटनला काय क्वेश्चन आले असतील ज्या वेळेला त्याने या फोर्सचा शोध लावला असेल, मग तिथं तेवढंच उत्तर लिहायचे की सफरचंद झाडावरून खाली का पडले? क्वेश्चन मार्क. हा प्रश्न न्यूटनला पडला होता. ते वर का गेले नाही? क्वेश्चन मार्क. सेकंड क्वेश्चन. हे 2 क्वेश्चन आहेत, हे 2 प्रश्न आहेत जे न्यूटनला पडलेले होते. झालं उत्तर, संपलं उत्तर. आपलं स्ट्रक्चर झालेलं आहे बनून. तिथे जे काही आपल्याला आकृती काढायची होती, आकृतीबंध पूर्ण केलेला आहे. आपलं उत्तर संपलं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून जेव्हा तुमचे मार्क्स कव्हर होत जातात, तुमचं स्कोरिंग पार्ट वाढतो. त्यानंतर तुम्ही बघा लगेच आकृती पूर्ण करा. पुन्हा एक आकृतीवर आलेलं आहे आपण पूर्ण करायच्या. स्वामी विवेकानंदांनी विचारलेले कोणतेही 2 प्रश्न. पुन्हा एक सोपा प्रश्न. पठित असला तरी पठित पेक्षाही सोपा प्रश्न इथे विचारलेला आहे. ज्याप्रमाणे न्यूटनला 2 प्रश्न पडले, स्वामी विवेकानंदांचं नाव कुठे आहे? आपल्याला वाचायचं आहे. लगेच नाव शोधायचं. स्वामी विवेकानंद नाव कुठे आहे? त्यांना कोणते प्रश्न पडले असतील? सेंटेन्स मध्ये वाचा आणि लगेच तिथे उत्तर लिहून काढा. तिथे प्रश्न टाकायचे की त्यांना कोणते प्रश्न, त्यांनी कोणते 2 प्रश्न विचारले होते. न्यूटनला प्रश्न पडले होते, पण स्वामी विवेकानंदांनी कोणते 2 प्रश्न विचारले हे आपल्याला बघायचं आहे की देव आहे का? डायरेक्ट सेंटेन्स मध्ये तिचे उत्तर दिलेलं आहे पॅसेज मध्ये. देव आहे का? तुम्ही पाहिलंय का? संपलंय. आपलं उत्तर झालेलं आहे. अपठित पाठ अगदी व्यवस्थित प्रकारे आपण कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा एक एक स्टेप पुढे, आणि आपल्याला वेळ घालवायचा नसतो. गद्य आणि पद्य पठित लवकरच आलं पाहिजे आपल्याला, कारण आपण वाचलेलं आहे, आपलं रीडिंग झालेलं आहे, आपला सराव झालेला आहे. आपले लेसन आपण स्टोरीज वगैरे मधून आकृती करून आपण
आपल्याकडे जितके पण काही ऍक्टिव्हिटीज आहेत टेक्स्च्युअल त्या सगळ्या आपण पूर्ण करत इथपर्यंत आलेलो आहोत. पठित 4 मार्कांचं असतं अपठित, आणि त्या अपठित मध्ये आपल्याला लगेच करून 4 मार्क स्कोर करायचे. इट्स वेल अँड गुड. 7 marks for first passage, second for 7 marks, and the third one is for before this it was visible, ma'am? Yes. Okay, now it is Yes. okay. ओके स्टुडंट, तर अपठित भागचं आपण पुन्हा एकदा थोडं बघून घेऊ. न्यूटनला पडलेले प्रश्न, 2 प्रश्न आपल्या समोर आहेत. तर आपल्याला त्याला जे प्रश्न पडले होते फक्त आपल्याला पॅसेज मधून घेऊन इथे उत्तरं लिहायची आहेत. त्याच प्रकारे अशा प्रकारची उत्तरं तुमची यायला हवी. स्वामी विवेकानंदांनी विचारलेले कोणतेही 2 प्रश्न जशा आपल्याला जसं लिहिता येईल, सोयीस्कर वाटेल, जागा नसेल खाली तुम्ही लिहू शकता, तशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. देव आहे का, तुम्ही पाहिलंय काय, झालं उत्तर आपलं. ज्या वेळेला आपण उत्तर कंप्लीट करतो आपला लेवल कॉन्फिडन्स ऑफ लेवल वाढला आणि लगेच आपण जम्प करतो आपल्या नेक्स्ट सेक्शन कडे. सो इन दिस वे टिल नाव वी हॅव कम्प्लिटेड द फर्स्ट सेक्शन ऑफ अवर मराठी पेपर. ओके, आणि तो सेक्शन होता आपला गद्य विभाग. त्यामध्ये आपले 2 पठित उतारे आपण बघितलेत आणि त्यानंतर जो लास्ट जो थर्ड उतारा होता दॅट वॉज अनसीन, अपठित गद्य होता. व्हेरी सिम्पल, नोबडी विल क्विट सच थिंग्स. ओके, कारण यामध्ये तुम्हाला स्कोर करायचा आहे आणि इथे तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क, कारण हे तुम्हाला माहिती असतं. अगदी सोपा भाग आहे. आकृती पूर्ण करा, विधाने पूर्ण करा, जोड्या लावा, किंवा तुम्हाला त्याच्यातून अशा प्रकारचे शब्द दिलेले असतात किंवा पॅसेज मधूनच उत्तर येणारे असतात. तर या ठिकाणी तुमचा अनालिसिसचा फर्स्ट भाग जो आहे वी हॅव कम्प्लिटेड. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द पद्य विभाग. पद्य म्हणजे पोयम सेक्शन. पोयम म्हटल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच भीती तुमच्या मनामध्ये आहे. Let's see the answer sheet. Question paper. Okay. Now, as we know that we have completed the other things. बघा. Okay. ज्या वेळेला आपण कवितेकडे जातो, पोयम सेक्शन कडे थोडी भीती असते, इट्स ओके. पण लक्षात ठेवायचं आहे की आपण कविता पहिले वाचायची. जर अजूनही आपल्याकडे वेळ आहे, कविता जेव्हा तुम्ही वाचा, प्रश्न दुसरा आपण पद्य विभागाकडे आलेलो आहे आता, आणि प्रश्न दुसऱ्यातला अ भाग आपण बघणार आहोत. आकृती बंध पूर्ण करा. मुलांचं सगळ्यात मोठी चूक होते, या गोष्टी कवित्रीकडे नाहीत. मुलं फक्त बघणार असा प्रश्न दिलेला नाही आहे, आम्हाला उत्तर मिळत नाही आहे. डोंट थिंक लाईक दॅट. कारण की पोयम मध्ये आपण आपली काव्यात्मक भाषा असते. पोयम मध्ये काव्यात्मक भाषा असते आणि ती जशीच्या तशी आपल्याला उत्तरात लिहायची नसते. ज्या वेळेला आपल्या समोर एखादं, जसं आता इथे विचारले, या गोष्टी कवित्रीकडे नाहीत. काय नाही आहेत विचार करा. ज्या वेळेला आपण पोयम वाचत असतो, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, अशीच्या अशी ओढ लिहायची नाही आहे आपल्याला. आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. या गोष्टी कवित्रीकडे नाहीत. मग काय नाही आहेत? नाही मुठीमध्ये द्रव्य. तुम्ही विचार करायचा की इथे काय नाही म्हटलेलं आहे की मुठीमध्ये द्रव्य नाहीत. ओके, मग नाहीत आहे पहिल्या बॉक्समध्ये येणार मुठीमध्ये द्रव्य. काय नाही कवित्रीकडे? मुठीमध्ये द्रव्य. संपलं. जास्त उत्तर सेंटेन्स मध्ये लिहिण्याची गरज नाही. आपल्याला फक्त नाहीत, ऑलरेडी सेंटेन्स कंप्लीट झालेला आहे पहिल्या भागात, आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड आहे नाही शिरेमध्ये रक्त. शिरेमध्ये रक्त. 2 गोष्टी कवित्रीकडे नाही आहेत. कोणत्या नाही आहेत? तर मुठीमध्ये द्रव्य, शिरेमध्ये रक्त. संपलं. आपलं उत्तर आपल्याला परफेक्ट जे पाहिजे तेच तिथे लिहायला आलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे आपल्याला इथे कारण काही वेळेला मुलं जशीच्या तशी वाक्य उत्तरामध्ये लिहितात, सो इट्स नॉट गुड. आपल्याला डायरेक्ट उत्तर तशीच्या तशी नाही लिहायची आहे. आपल्याला जर माहिती असेल त्याप्रमाणे आपण तिथे उत्तरं लिहू शकतो. ओके, त्यानंतर चौकटी पूर्ण करा. अगदी सिंपल, सोपा आणि सरळ प्रश्न असतो. या लोकांची शान तोकडे पडते. या लोकांची म्हणजे कोणाची? पोयम आपण बघितलेली आहे. ऑक्शन पोयम तुम्हाला जर आठवत असेल, हे ओळी वाचल्यानंतर आपल्याला कळायला हवं की आपण कोणत्या कवितेबद्दल बोलत आहोत. आपण ऑक्शन हे कविताबद्दल बोलत आहोत. ज्या वेळेला आपण कवितेबद्दल बोलतो त्यावेळेला लगेच आपल्याला उत्तर येतात. मग ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की टीचरने आपल्याला शिकवलेलं होतं की ऑक्शन या कवितेमध्ये काय झालेलं आहे, एका सैनिकाबद्दल आपण बोललेलो आहोत. आपल्या समोर चित्र आलेलं आहे एका सैनिकेचं.
सामान्य जनतेविषयी आपण बोललेलो आहोत की सामान्य जनता एका सैनिकाबद्दल काय विचार करते किंवा त्यांच्या मनामध्ये काय असणार आहे आणि त्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या तरच आपण पुढचं उत्तर लिहू शकतो. आता तुम्हाला जर इथं चौकटी पूर्ण करामध्ये विचारलं, या लोकांची शान तोकडे पडते. कोणत्या लोकांची? आपण विचार करणार, आपण पोयम मध्ये शोधणार. उत्तर आपल्या पोयम मध्येच आहे, पण तुम्हाला त्याचा अंदाजा लावायचा आहे की आपण शिकत असताना कोणाकोणाबद्दल आपण कवितेतून जसं आपण कॅरेक्टर्स बद्दल विचार केला होता 6, त्याचप्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे की आपल्याला कोणता विषय कुठे आणि कसा मांडायचा आहे. ओके, याची दौड डोळे भरून पाहावी. कोणाची दौड? प्रश्न स्वतःला करायचा. कोणाची दौड? ज्या वेळेला स्वतःला प्रश्न करणार तुम्ही प्रश्न शोधणार. कोणाच्या दौड बद्दल इथे विचारात घेतल्या जाणार आहे, कोणाबद्दल बोलत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. थर्ड याच्यामध्ये विचारलंय दीन दुबळ्यांकडे नसलेले सामर्थ्य. तुम्ही पोयम वाचा, पोयम वाचा. काय करावे कडेना नाही कष्टाचे सामर्थ्य. कशा सामर्थ्याबद्दल सांगितलेले? नाही कष्टाचे सामर्थ्य. ज्या वेळेला दीन दुबळ्यांकडे नसलेले सामर्थ्य, तर दीन दुबळ्यांकडे काय नाही आहे? कष्टाचे सामर्थ्य नाही आहे. फक्त एक शब्द लिहायचा आहे. ज्या वेळेला चौकटी पूर्ण करतो त्यावेळेला फक्त 1 वर्ड यू हॅव टू राईट अँड दॅट विल बी द पार्ट. म्हणजे तिथे तुम्ही तुमचं स्कोरिंग 2 मार्काचं हाफ ऑफ मार्क्सला तुम्ही स्कोर करू शकतात. ओके, यांची ज्योत पाजळावी. कशाची ज्योत पाजळावी? पुन्हा पोयम बघा. डोळ्यांबद्दल, ज्योत बद्दल कुठे त्या पोयम मध्ये तो स्टँजा आलाय किंवा ओळी आलेल्या आहेत तुम्ही बघणार. डोळ्यातील आसवांची, सेकंड राईट साईडला बघा, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. डोळ्यातील आसवांची. मग इथे प्रश्न काय विचारलाय? याची ज्योत पाजळावी. कशाची? आसवांची, डोळ्यातील आसवांची. ज्या वेळेला असे प्रश्न येणार त्यावेळेला लगेच तुम्हाला उत्तर मिळणार. आपण बघूया, माझ्याकडे उत्तर पण आहेत. पुढील शब्दांचा अचूक अर्थ लिहा. यू हॅव टू राईट. ज्या वेळेला अर्थ लिहा, समानार्थी परस्पर शब्द आपण जो त्याचा अर्थ लिहितो, त्याचा मिनिंग लिहित असतो, त्यावेळेला हे सगळे सेम असतात शब्द, फक्त आपण गोंधळतो. समानार्थी असो की अर्थ लिहा असो, आपल्याला लिहायचं तेच आहे. आसवे तुम्हाला कळायला पाहिजे की या ठिकाणी आसवांची गोष्ट केलेली आहे. आसवे म्हणजे अश्रू. आपल्याला कळायला हवं की इथे आपण जेव्हा बोलत होतो तर डोळ्यातील आसवे म्हणजे डोळ्यांमधले अश्रू, जे आसवे विचारले त्याचा समान अर्थ आपल्याला लिहायचा आहे, अर्थ लिहायचा आहे अश्रू. आपण बघूया, हे बघा. ओके, बघा. चौकटी पूर्ण करा. या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला उत्तर असंच लिहायची आहेत. उत्तर लिहिण्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते असंच असायला हवं. डायरेक्टली सामान्य जनता, सैनिकांची, कष्टाचे आणि डोळ्यातील आसवांची असे उत्तर लिहायचे नाही. ट्राय टू अवॉइड सच थिंग्स. डायरेक्ट लिहिण्याचं थोडंसं अवॉइड करायचं. आपल्याला लिहिता येईल तितकं चांगल्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करायचं. या लोकांची शान तोकडे पडते म्हणजे कोणती? कारण या कवितेमध्ये सामान्य जनता सैनिकाशी बोलत आहे. मग कोणती लोक आहेत की ज्यांना वाटतं आम्ही खूप काही केलं तरी आम्ही सैनिकासाठी काही केलं असं वाटत नाही किंवा त्याच्या शौर्य गाथेपुढे आमची शान कमी पडते. ती कोणती जनता आहे? तर सामान्य माणूस लिहा, सामान्य जनता लिहा, सामान्य लोक लिहा, म्हणजे तिथे तुमचं उत्तर येणार. या लोकांची म्हणजे कोणत्या लोकांची? सामान्य जनतेची. याची डोळे भरून पाहावी. कोणाची दौड पाहायची आहे त्यांना? सैनिकाची किंवा त्याच्या विजयाची, सैनिकाच्या विजयाची दौड, असंही तुम्ही त्या उत्तरामध्ये लिहू शकतात. आस्क युअरसेल्फ द क्वेश्चन. व्हेन यू विल आस्क क्वेश्चन्स टू युअरसेल्फ, you will try to find out the answer. Then it will be very good for you. When you will start ki where you have to find, कुठून शोधायचंय, that will be a little difficult for you. Try to ask yourself the questions, then you will write the correct answer for that. Okay, and try to read again and again and avoid such things. पहिलेच तुम्ही जर रीडिंग चांगलं केलेलं असेल तर म्हणून सांगते, पुन्हा एकदा मी रिमाइंडर देते. याच्या आधीही माझे कितीतरी लेक्चर्स मी घेतलेले आहेत स्टेट वाईडलाही, तेव्हाही मी एकच सांगायची की तुम्ही रीडिंग व्यवस्थित करा. जितकं जास्त रीडिंग प्रत्येक धड्याचं, प्रत्येक कवितेचं असणार, तितका शब्दांचा संग्रह, कलेक्शन ऑफ वर्ड तुमच्याकडे जास्त असणार. कलेक्शन ऑफ आयडियाज मांडताना स्वमत मध्ये तुमच्याकडे जास्त असणार.
आणि त्यावेळेला तुम्हाला उत्तरसाठी जास्त पॅसेज, कविता काहीही वाचण्याची जास्त गरज पडत नाही. ओनली इन वन ग्लान्स यू कॅन एबल टू फाइंड आउट द आन्सर. यू नो ऍट दॅट टाइम की हे उत्तर मला इथेच सापडणार. ओके, याची जोत पाजळावी. ज्या वेळेला तुम्हाला सांगितले मी डोळ्यातील आसवे, कारण तिथे डायरेक्ट दिलेलं होतं, त्याला अर्थ थोडासा जॉईन करून थोडंसं जोडून तुम्हाला त्याचं उत्तर त्याप्रमाणे लिहायचंय. आय होप दॅट यू वुड हॅव बीन अंडरस्टूड दिस थिंग दिस मच. आतापर्यंतचं जे आपण बघितलंय. ओके, त्यानंतर शब्दांचा अचूक अर्थ लिहा. जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अश्रू, इट्स ओके, इथं अश्रूला मी द्यायचं विसरली. ओके, या ठिकाणी बघा, ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे लिहिणार, ज्या वेळेला तुम्ही लिहिता तर व्यवस्थित असं लिहा की तुमचा काही वेळेला मुलं एक आणि तिथल्या तिथंच तुम्ही असं जर जवळ लिहिलं, लगेच राखण करून असं लिहिलं जवळ, तर इट लुक्स व्हेरी बॅड. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या समोर इथे हा शब्द झालेला आहे. हा शब्द झाल्यानंतर पुढच्या शब्दाकडे जा. तुम्ही जागा सोडली तर वेल अँड गुड. इथे नाही लिहिता तुम्ही जर डायरेक्ट वन लाईन सोडून लिहिली तरीही चालेल, बट इट्स लुक गुड. तुम्हाला तसं करून लिहिलं तरी चालेल, पण एक लाईन सोडून तुम्ही लिहा 1 2 3 4. प्रेझेंटेशन चांगलं आहे, नीट आणि क्लीन आहे आणि करताना बरोबर आहे. दीनदुबळे, अशक्त, कमकुवत, दोज आर वीक. सामान्य जनता, जी दीनदुबळी जनता आहे, जी गरीब जनता आहे, ती त्यांच्या समोर काय बोलत आहे हे आपल्याला कवितेतून कितीतरी वेळेला आपल्या कानावरून गेलेलं आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. दीनदुबळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, समानार्थीला. आता आपल्या समोर एनालिसिस सुरू आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. एक दिन या प्रकारचा असतो ज्याला आपण दिवस म्हणतो, डे. दिन म्हणजे दिवस. ओके, मुलं कन्फ्युज होतात. टीचर तुम्ही दिन हा समानार्थी विचारला, या दिनचा समानार्थी आम्ही दिवस लिहिला, मॅन इट्स गुड, देन वाय यू हॅव गिवन 0 टू दिस. पण या दिनला हा दिवस लिहिला तर इट्स ओके, पण ज्या वेळेला तुम्ही या दिनला दिवस लिहिणार, देन हाऊ एनी ऑफ वन विल गिव्ह यू द मार्क्स. ज्यांना माहिती आहे हा प्रश्न इथेच क्लिअर करा. दीनदुबळे हा शब्द आला म्हणून तुम्हाला सांगते, या दिनचा अर्थ काय होतो, गरीब. या दिनचा अर्थ काय होतो इथं, गरीब. समजलं, पुअर पर्सन. म्हणून लक्षात ठेवा दिन. आता याच्यानंतर दिन हा शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि दिन या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. अशा प्रकारे तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्हाला नक्कीच कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम समानार्थी लिहिताना येणार नाही. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. त्यानंतर आपण जाऊया 2 पैकी एका कवितेची. आता नंतर आपण प्रश्न दुसरा बघितलेला आहे. प्रश्न दुसरा मध्ये आपलं पद्य विभागाचं पहिले पठित पोयम झालेली आहे, पोयम वरची कृती सॉल्व्ह केलेली आहे. त्यानंतर प्रश्न येतो दुसरा आ. सगळ्यात सोपा सॉरी, आपण तो स्टार्ट करण्याआधी इथे आपल्याला एक प्रश्न आहे काव्य सौंदर्याचा. एक इथे मिस झालेला आपला प्रश्न. 1 मिनिट, हे बघा. ओके, जस्ट अ मिनिट. काव्य सौंदर्याचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे काव्य सौंदर्यामध्ये की तुझी विजयाची डोळे भरून पाहावी, या ओळीतील काव्य सौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर काव्य सौंदर्याचा प्रश्न लिहित असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की डोंट राईट डायरेक्टली द आन्सर. आपल्याला माहिती आहे उत्तरं लिहायची आहे, त्याप्रमाणे तुम्ही उत्तरं लिहा, पण लिहिण्याच्या आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला तिथं काय लिहायचंय. ज्या वेळेला तुम्ही काव्य सौंदर्य सुरू करता, सर्वात आधी तुम्हाला जे काव्य सौंदर्य विचारलंय त्या ओळी समोर असणं गरजेचं आहे. त्या ओळी जेव्हा येणार, बघा इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय, तुझी विजयाची डोळे भरून पाहावी, या ओळीतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा. मग तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोणत्या पोयम बद्दल लिहायचं आहे, कारण तुम्हाला पोयम माहिती असणं गरजेची आहे. फर्स्ट द महत्वाचं थिंग मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला तुम्ही उत्तर सुरुवात करणार
उत्तर सुरू करण्याच्या आधी 2 ओळी लिहा ना, की ही कविता, ह्या ओळी ह्या कवितेतून घेतलेल्या आहेत, या कवितेचे कवयित्री कवी हे आहेत आणि या कवितेमध्ये यांनी या गोष्टीबद्दल मत मांडलेलं आहे, ते खाली नंतर सुरू करा काव्य सौंदर्य. म्हणजे एक आयडिया क्लिअर होते तुमची. इतकं जरी लिहिलं तरी समोरच्याला माहिती असते की मुलाने लिहिलेलं उत्तर कसं असेल. ही ओळ या कवितेतून, औक्षण या कवितेतून घेतली आहे. या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत ह्या आहेत. मग यांनी काय सांगितलेलं आहे तर, तुझी विजयाची दौड म्हणजे लगेच तुम्ही त्याच्याबद्दलचा जेव्हा अर्थ स्पष्ट करत जाणार काव्य सौंदर्य, तुमचे उत्तर तिथेच समजून येतं की मुलाला कशा, एक माहिती आहे की उत्तर कशा प्रकारे लिहायचं. तर सेम तुम्हाला स्थूल वाचन मध्ये पण तसंच जर तुम्ही केलं तर अगदी बेस्ट राहील. तुम्हाला इथे पुढे सांगते तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. त्यानंतर आपण आता सेकंड पार्ट कडे जाऊया. बघा इथे प्रश्न दिलेला आहे. पुढील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेची खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 8 मार्कांसाठी ही कृती येणार आहे आणि ती कृती आपल्याला सोडवायचीच आहे. बघा, प्रस्तुत कवितेचे कवी कवित्री, त्याच्यामुळे जितक्या पण कविता आहेत त्यांचे कवी आणि कवित्री यांचं नाव पाठ होणं गरजेचं आहे. मागच्या स्टेटच्या लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला एक टेबल फॉर्मॅट दिला होता, ज्याच्यामध्ये कवित्रीचे, कवीचे नाव, संदेश, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, त्यानंतर आवडण्याची व न आवडण्याची कारणे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून कन्सॉलिडेट करून आम्ही एक फॉर्मॅट बनवला होता. तो फॉर्मॅट तुम्हाला नेहमी दिलेला आहे पीडीएफ थ्रू. त्या फॉर्मॅट मधून जर आपण एक लक्षात ठेवलं, तुम्ही घरी ज्या वेळेला ज्या ठिकाणी जास्त जाता तिथे तो फॉर्मॅट टिकवा. नेहमी तुमच्या डोळ्यासमोरून जेव्हा कवी कवित्रीचे नावं येतील, पोएमची नावं पाठ होतील, कवीचे नावं पाठ होतील, त्यांचे ग्रॅमॅटिकली नावं कसे लिहायचे, त्यावेळेला त्याचा विषय, त्याचा संदेश, कवींना आवडण्याची कारणे, समानार्थी शब्द, कवितेतून असलेले शब्दांचे अर्थ लिहा आणि प्रत्येक ओळ तुम्हाला माहिती जरी असेल तरी तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकतात. अंडरस्टूड. या वेळेला आपल्याला कोणत्या दोन्ही ओळी विचारल्या जातील ह्या पेपर आल्यानंतर आपल्याला समजतात. पण बाकी तर तुम्ही लिहा. बाकी अगदी पहिल्याला फर्स्ट पॉइंटला तुम्हाला 1 मार्क आहे, दुसऱ्या पॉइंटला 2 मार्क आहे. बघा, आणि लिहिण्याची पद्धत सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की तुमची लिहिण्याची पद्धत कशी असली पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला पोएम ऍप्रिसिएशन लिहिण्याचा पद्धत जी आहे ती मुलांची फार चुकीची असते. फक्त लिहायचं म्हणून लिहायचं नसतं. आपल्याला स्कोरिंग फक्त तेवढंही नाही, आपलं व्यवस्थित आपल्या समोर कसं लिहायचं ते बघा. पहिल्या पॉइंटला इथे तुमच्या समोर दिलाय की प्रस्तुत कवितेचे कवी कवित्री किशोर पाठक. इथे मी जसं स्वप्न करू साकार, औक्षण कवितेचं आपण जसं घेतलं की ही कविता या कवितेतून घेतलेल्या आहे, यांची कवित्री इंदिरा संत आहे. इथे जेव्हा तुम्हाला पहिलाच पॉइंट विचारला जातो पुन्हा एकदा, या कवितेचे कवी कवित्री कोण आहे, म्हणजे याचा अर्थ दोन्ही ठिकाणी तुम्हाला कवितेचं नाव गरजेचं आहे, त्याचे कवी कवित्री. पोएम ऍप्रिसिएशन मध्ये, रसग्रहणामध्ये तुम्हाला कवितेचं नाव दिलेलं राहील. 2 कवितेंपैकी तुम्हाला 1 कविता सॉल्व्ह करायची आहे. पहिल्या 2 पॉइंटला तुम्हाला 1 मार्क्स आहे आणि नंतरच्या याला तुम्हाला 2 मार्क आहेत. अंडरस्टूड. असं एकूण 8 मार्कांसाठी पोएम ऍप्रिसिएशनचा म्हणजेच रसग्रहणाचा भाग तुमच्या समोर येतो. प्रस्तुत कवितेचे कवी कवित्री बघा कोणत्या प्रकारे लिहिलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे लिहा. देशाच्या उज्ज्वल, माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तुम्ही जसं चांगलं लिहिणार चालेल. तुम्ही या देशभक्तीपर बघा. 3rd पॉइंट बघा, कवितेतून मिळणारा संदेश लिहिताना तुम्ही जर समोरची ओळ सोडून दिली आणि 1 ओळ सोडून खाली लिहिलं तरीही चालेल. इट्स लुक गुड. पोएम ऍप्रिसिएशनचा भाग 8 मार्कांचा असतो. यू कॅन स्कोर 6 to 7 मार्क्स पर्यंत तुम्ही स्कोर करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जास्त कंजूसी न करता की आम्ही कशाला दुसऱ्या ओळीवर लिहायचं, काय लिहायचं, का लिहायचं, पण तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लक्ष ठेवा आणि पोएम ऍप्रिसिएशनचा करायचाच आहे. बघू काही दिवसानंतर मी पुन्हा एकदा लेक्चर झाल्यानंतरही पुन्हा एकदा पीडीएफ पाठवेल, बघेल की तुम्ही त्या पीडीएफ नुसारच, त्या कॉलम नुसारच तुमचे कवितेचा भाग परफेक्ट करा. त्यानंतर आपला प्रश्न असतो, आता पोएम ऍप्रिसिएशन झालेला आहे म्हणजे आपला गद्य आणि पद्य विभाग कंप्लीट झालेला आहे. ओके. गद्य आणि पद्य विभाग कंप्लीट झाल्यानंतर आपला आता भाग येत असतो तो आहे स्थूल वाचनाचा. नेहमी लक्षात ठेवा, पंक्ती, सूर्य,
हा प्रश्न नेहमी येतो. बार्क, डॉक्टर होमी बाबा, काय इज द लिमिट, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करणारे, हे उत्तर तुम्हाला पाठ करावेच लागतील. आणि नसेल तर तुम्ही समजून घ्या. समजून घेऊन तुम्ही जर उत्तर लिहिले, कारण की हा 6 मार्काला प्रश्न असतो. 6 मार्काला तुम्हाला 2च प्रश्न लिहायची असतात. 3 प्रश्न विचारली जातात. त्या 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. When you will write, पंतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. पंती, सूर्य, मेटलायझिंग प्रोसेस, बार्क, डॉक्टर होमी बाबा आणि स्काय इज द लिमिट हे प्रश्न फिक्स आहेत. प्रत्येक वेळेला आतापर्यंतचे तुम्ही लक्षात ठेवा, जितकी प्रिलियम्स तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत त्या प्रत्येक प्रिलियम्स मध्ये स्काय इज द लिमिट फिक्स होतं. सूर्य आणि पंतीचा संवाद फिक्स होता. डॉक्टर होमी बाबा आणि बार्क हे फिक्स होतं. प्रत्येक वेळेला तुमचा त्याच प्रश्नांचा अभ्यास इतक्यांदा झालेला आहे की तुम्ही स्वतःला असं समजू नाही शकत की नाही आम्ही नाही, पण नाही, करा, प्रश्न सॉल्व्ह करा. 6 मार्क जरी म्हटली तरी आपल्या हातातली असतात. तुम्हाला सॉल्व्ह करायचं म्हणजे करायचंच आहे. इथे सुद्धा लिहिताना एक लक्षात ठेवायचं की पंक्तीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. ज्या वेळेला तुम्ही लिहिता तर त्यावेळेला हा प्रश्न जाता असताना या पाठातून घेतलेला आहे. या पाठाचे पुढचं लिहा. या पाठाच्या कवित्री श्यामला कुलकर्णी आहेत. म्हणजे त्यांनी काय भाषांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली या भाषेत ही कविता लिहिलेली आहे. त्याचं भाषांतर मात्र श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. असे जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार आणि त्याचं उत्तर लिहा, तुमच्या 2-3 ओळी तिथेच कव्हर होतात. मुलाला प्रश्न माहिती आहे, विद्यार्थ्याने फार छान प्रकारे उत्तर लिहिलेलं आहे, त्याचं लिहिण्याची पद्धत अगदी व्यवस्थित आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर पूर्ण करू शकतात. अंडरस्टूड ऑल ऑफ यू. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे लिहिणार, तुमचं कॉन्टेंट तर वाढतंच आणि लिहत असताना थोडीशी आपली आयडिया सुद्धा क्लिअर होते की आपल्याला नेमकं लिहायचं काय आहे. आणि मुलालाही एक्झामिनरला माहित असते की मुलाने नेमकं काय लिहिलेलं आहे. कारण पहिल्या 2 ओळीतच आपण म्हणतो ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तर आपल्या पहिल्या 2-3 ओळींमधूनच समजून येतं की मुलाने अगदी व्यवस्थित की हा प्रश्न या पाठातून घेतलेला आहे आणि या पाठाचे कवी, कवित्री किंवा लेखक हे आहेत. अंडरस्टूड. टिपा लिहा. बार्क मधले लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न बार्क मध्ये तुम्हाला टीप लिहायची आहे. तर त्यावेळेला तुम्ही टीप मध्ये नाही लिहिलं तरी चालेल, पण एक मोठे होत असलेल्या मुलांमध्ये बार्क याच्यात डॉक्टर होमी बाबाबद्दल आहे, तुम्ही डायरेक्टली हा प्रश्न ते विचारतातच. त्याच्यामुळे तुम्ही जर हे प्रश्न काही चांगल्या प्रकारे करून ठेवलेत तर तुमच्यासाठी वेल अँड गुड आहे. मेटलायझिंग प्रोसेस आर द सेम क्वेश्चन. ओके. मोठे होत असलेल्या मुलांना पासून तुम्हाला 2 प्रश्न इथे दिलेले आहेत. सेम स्थूल वाचन मधले आहेत मोठे होत असलेल्या मुलांना. सो यू कॅन एबल टू राईट बिकॉज यू आर कव्हरिंग 6 मार्क्स फ्रॉम ओनली 1 लेसन ओनली. स्थूल वाचनाचे आपल्या काही मोजके 4 आपले काही लेसन्स असतात. त्या लेसन्स मधून सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न ते एकाच याच्यावर विचारलेले आहेत. अंडरस्टूड. अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व्ह करणार तर तुम्हाला स्थूल वाचनाला प्रॉब्लेम नाही. अँड प्लीज आतापासूनच हा विचार करायचा नाही की स्थूल वाचनाचा भाग आम्ही सोडून देणार आहोत. तुम्हाला स्थूल वाचन करायचं म्हणजे करायचंच आहे. ऍटलीस्ट यू शुड ट्राय अँड अटेम्प्ट द क्वेश्चन. ओके. देन व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट ऑफ अवर अनालिसिस, ग्रामर. भाषा अभ्यासकडे ज्या वेळेला आपण वळतो, लक्षात मुलांना भीती वाटते आता आम्हाला व्याकरणाचा भाग आम्हाला येतो की नाही येत, आमचं येणार आहे, चुकणार आहे, काय होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या द्विधा मनस्थितीत असतात मुलं. पण इट्स गुड. आपल्याला माहिती आहे अगदी सोपं, सगळ्यात जास्त सोपं मराठीचं व्याकरण आहे. तुम्ही जर बघितलं ना व्याकरण बाकी तुम्ही कम्पेअर करा, मराठीच्या व्याकरणाच्या इतकं सोपं आहे कम्पेअर टू द अदर. तुम्ही लगेच जर थोडं लक्ष ठेवलं ना तुम्ही तर तुम्हाला लगेच समजेल की तुम्हाला मराठीचं व्याकरण कसं करायचंय. तुम्ही बघा व्याकरण घटकावर आधारित कृती पटापट पटापट एक एक कृती विचारलेली असते. तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. किती सोपं आहे. मार्क तुमच्या हातात आहेत. एकाच गोष्टीवर तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. पुढील वाक्य प्रकार ओळखा. ओनली यू हॅव टू रिकॉग्नाइज द सेंटेन्स. सेंटेन्स रिकॉग्नाइज करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये आपण शिकलेलो आहे. यू आर व्हेरी वेल अँड गुड इन इंग्लिश. You know that exclamation mark is there, so it means that exclamatory mark, so we can recognize it's an exclamation sentence, exclamatory sentence. Exclamatory ला काय म्हणतात, लिहून ठेवा. आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा. वाक्य उद्गारार्थी वाक्य. एक्सक्लेमेशन मार्क आहे, पंक्च्युएशन मार्क आहे, त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. लिहिताना पद्धत अशीच ठेवा. वाक्य लिहा, डायरेक्ट उत्तरं लिहायची नाही. पहिलं उद्गारार्थी, दुसरं नकारार्थी, तिसरं विधानार्थी, अशी उत्तरं लिहायची नाही. ओके.
You are now 10th standard students, and when you are at this level, it means that थोडं तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो की हाऊ अवर स्टुडंट शुड राईट द पेपर. SSC चा पेपर लिहिताना तुम्ही लिहा, खाली लिहा वाक्य, उत्तर वाक्य, उद्गारार्थी वाक्य. बस ही पद्धत जी आहे अशा प्रकारे सोडवा. ही इमारत खूप उंच नाही. मेनी ऑफ द टाइम्स यू नो नाही हा शब्द आलेला आहे, नकारार्थी वाक्य. ही इमारत उंच आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह सी, तुम्हाला पुन्हा एकदा मी रिमाइंडर करून देते, उद्गारार्थी वाक्य जर असलं तर आपण त्याला काय म्हणतो? उद्गारार्थी वाक्याला एक्सक्लेमेटरी, विधानार्थी वाक्याला आपण काय म्हणतो? असर्टिव्ह. असे एक एक करत जर तुम्ही लिहत गेले ना आपल्या प्रत्येक वाक्यासमोर किंवा आपल्या प्रत्येक शब्दासमोर, तर तुम्हाला जास्त डिफिकल्ट होणार नाही की या वाक्याला काय शब्द वापरला जातो आणि त्या वाक्याला काय वापरला जातो. तुमची आयडिया क्लिअर होईल. विधानार्थीला असर्टिव्ह म्हणता हे तुम्हाला समजेल. मग तुम्ही पुन्हा पुन्हा कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही. उद्गारार्थीला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतात हे तुम्हाला समजेल. प्रश्नार्थीला इंटरोगेटिव्ह म्हणतात तुम्हाला समजेल. आज्ञार्थीला इम्पेरेटिव्ह म्हणतात हे तुम्हाला समजेल. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करणार निगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स. त्यावेळेला तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर बघा वाक्य रूपांतर करा. पहिलं होतं रिकॉग्नाइज करा, दुसरं होतं चेंज करा. चेंज द सेंटेन्स. कंसात दिल्याप्रमाणे मीन्स तुम्हाला ब्रॅकेटमध्ये जे ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शन नुसार तुम्हाला सेंटेन्स मध्ये उत्तर तयार करायचं आहे. प्रवासात भरभरून बोला. सगळ्यात पहिले विचार करा की हे सेंटेन्स कोणतं आहे. हे कोणतं वाक्य आहे? प्रवासात भरभरून बोला. आज्ञार्थी वाक्य आहे. कंसामध्ये दिला विधानार्थी करा. प्रवासात भरभरून बोलावे. विधानार्थी आहे. स्टेटमेंट. आपल्याला उत्तर द्यायचं होतं, आपल्याला स्टेटमेंट द्यायचं होतं. आपण वाक्य रूपांतर केलेलं आहे. प्रवासात भरभरून बोलावे. त्यानंतर दुसरं दोन मार्काला तुम्हाला विचारलेले प्रश्न आहेत. 4 मार्क मिळालेत. पहिल्या याला 2 मार्क, दुसऱ्या याला तुमचे 2 मार्क फिक्स. सर्वांनी रांगेत उभे राहावे. ओके. आज्ञार्थी करायचे आहे. सर्वांनी रांगेत उभे राहावे म्हणजे विधानार्थी वाक्य आहे, स्टेटमेंट आहे. त्याला तुम्हाला ऑर्डर करायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये, म्हणजे आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे. सर्वांनी रांगेत उभे राहा. ऑर्डर. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे. रिकॉग्नाइज केलेलं आहे, वाक्य रूपांतर केलेलं आहे. 4 मार्क एकाच टॉपिकवर तुम्हाला मिळालेले आहेत. पुन्हा तेच गोष्ट तुम्हाला विचारली जाते आणि म्हणून भाषा अभ्यास मध्ये तुमची मार्क लवकरात लवकर कव्हर होतात. त्यानंतर 3 पैकी 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गौरव वाटणे, अभिमान वाटणे. तुम्ही लिहा तुम्हाला गौरव वाटण्याबद्दल काय समजलंय. गौरव वाटणे तुम्हाला नाही येत असलं तरी गौरव वाटणे, यू थिंक इंग्लिशचा एखादा शब्द लक्षात ठेवा किंवा तुम्हाला काय करायचंय त्याप्रमाणे तुम्ही अभिमान वाटणे जर लिहिलं तुम्हाला आलं पाहिजे. आता बघा मी तुमच्या याच्यानुसार स्वतःचं वाक्य न टाकता की मी माझ्या वर्गात पहिला वर्गाला आहे, मी माझ्या वर्गात पहिला क्रमांक पटकवला म्हणून माझ्या आई वडिलांना माझा गौरव वाटला. इट्स ओके. तुम्ही हे उत्तर लिहा. तुम्ही तसंच सेंटेन्स लिहा. तुम्हाला आवडेल तसं सेंटेन्स लिहा. त्याच्यानंतर पाया घालणे 2च लिहायची आहेत. 3 वाक्प्रचार दिले जातील. ओके. फ्रेजेस 3च दिले जातील. यू हॅव टू सॉल्व्ह ओनली 2. पाया घालणे, मूड रुजवणे, सुरुवात करणे, जिथून आपण सुरुवात करतो एखाद्या गोष्टीची. वाक्य. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचा पाया घातला. तुम्ही एखादा सोपं सेंटेन्स तिथे युज करा. तुम्हाला वाटेल तसं युज करा. पण लिहितानाची पद्धत मात्र अशी ठेवा व्यवस्थित. म्हणजे तिथेच लिहायचं, लगेच त्याच ओढीवर लिहायचं. लक्षात ठेवा तुम्ही पाया घालणे साधा अर्थ जरी लिहिला, मूड रुजवणे, तरी तुम्हाला 1 मार्क मिळणार. 1 मार्क मिळणार. लक्षात ठेवायचं. 1 गुण तुमचा इथेच मिळणार. वाक्य पूर्ण लिहिले तुम्हाला 2 गुण मिळणार. 1 मार्क अर्थाचं आणि 1 मार्क वाक्याचं. त्याच्यामुळे लिहिताना लक्षात ठेवायचं की तुम्हाला काय करायचं आहे. त्यानंतर अगदी सोपा प्रश्न, शब्द संपत्ती. भाषिक घटकांवर आधारित कृती एकदम लहानपणापासून आपण करत आलेलो आहे. 1ली, 2री, 3री, 4थी, 16, 5th स्टँडर्ड पासून आपण सगळी वाक्य बघतोय. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सिनोनिम्स, अँटोनिम्स. ओके. हेच सेम तुम्ही हिंदीमध्ये पण बघतात. निरोप बघा. समानार्थी शब्द इथे लिहायचे आपल्याला. निरोप, समारोप. निरोप म्हणजे आपण म्हणतो एखाद्याचा निरोप घेतो, आपण वोट ऑफ थँक्स घेतो. आता आपण कार्यक्रमाचा निरोप घेणार आहोत, आता आपण संपवणार आहोत. सिंपल. समानार्थी शब्द कितीतरी वेळेला SSC मधून तुम्हाला 35 मिशन्स मधून सुद्धा मुलांना सांगण्यात आलेले आहे. कितीतरी समानार्थी तुमच्या पुढे आलेले आहेत. तो आय थिंक आतापर्यंत तुमचं क्लिअर व्हायला पाहिजे कॉन्सेप्ट की समानार्थी, विरुद्धार्थी. आता मला जर विचारलं झोपेतून तर मला याचं उत्तर यायलाच हवं.
निरोप, समारोप, थेट, सरळ. अगदी व्यवस्थित. लिहिताना पद्धत अशीच ठेवा. एका खाली एक लिहिलं, एक लाईन सोडून तरी चालेल, असं व्यवस्थित पद्धत असू द्या. पुढील शब्दासाठी बघा, मी मुलांकडनं, मी मुद्दामून स्वतः न करता मुलं लिहितात, तुम्ही अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला लिहिण्याचा आनंद तर मिळेलच, पण तुमचं उत्तर बरोबर आहे याचा आनंद एकदम वेगळा राहील. आणि वी विल बी ऑल्सो हॅपी, कारण आमच्या मुलांनी उत्तरं चांगल्या प्रकारे लिहिली आहेत. पुढील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द लिहा. उपाय, निरुपाय, गोड, तिखट. सिंपल. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. समाजाची सेवा करणारा. शब्दसमूहाचा 35 मिशन्स मध्ये मुलांना असंख्य आम्ही शब्द दिलेली होती. त्या शब्दातून जर खरंच एक सिरियसली तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही शब्दसमूहाच्या अर्थ लिहिताना कधीही तुम्ही चूक करणार नाही. समाजसेवक. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. बस इतकंच उत्तर आहे. एका ह्याच्यावर तुम्हाला 1 मार्क, अर्धा मार्क, 2 मार्क. वाक्यप्रचाराला तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. म्हणजे भाषा अभ्यासामध्ये स्कोरिंग पार्ट किती आहे हा फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढील शब्दांचे वचन बदला. कपाट एक वचन आहे, म्हणजे वचन बदलायचं आहे तर प्लुरल फॉर्म मध्ये येणार. अनेक वचन येईल, बहुवचन येणार, कपाटे. कैरी एक, कैरी एक वचन आहे, तुम्हाला त्याचं प्लुरल फॉर्म करायचंय, कैऱ्या. तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुमचा जर वेळ वाया पण जात नाही, भाषा अभ्यास मध्ये तुमचं मार्क स्कोरिंग होतात. जो काही कुठे आपल्या पठित अपठित मध्ये सुटला असेल तो भाषा अभ्यास, म्हणजे मला सगळ्या मुलांकडनं फक्त एवढीच इच्छा आहे, आता जेही एसएससी मध्ये आहेत, की जास्तीत जास्त जर त्यांनी भाषा अभ्यासकडे थोडं जास्ती लक्ष दिलं तर पूर्ण आउट ऑफ मार्क्स ते इथे कव्हर करू शकतात. बाकी ठिकाणी आपल्याला ग्रॅमॅटिकली थोडंसं शुद्ध लेखन, या ठिकाणी लेख नियमानुसार बघून थोडं बघावं लागतं, पण या ठिकाणी मात्र तुम्हाला परफेक्ट मार्क्स पूर्ण मिळू शकतात आउट ऑफ. त्यानंतरचा भाग येतो आपला, पुढील वाक्य लेख नियमानुसार लिहा. लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला लेख नियमानुसार यू हॅव टू करेक्ट द वर्ड. तुम्हाला जेव्हा प्रश्न येणार, वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो. तुमच्या प्रश्न आत्ताची जी प्रिलिमचा जो तुमचा प्रश्न पत्रिका आहे त्यामध्ये हेच वाक्य आहे की वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच. आता वर्षातून कितीतरी वेळेला तुम्ही लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सेंटेन्स परत लिहायचं, जसं आता इथे लिहिलेलं आहे, सेंटेन्स पुन्हा लिहायचं, त्याच्या खाली उत्तर लिहायचं आणि मग तो शब्द करेक्ट करून लिहायचा आणि त्याच्या खाली तुम्ही पेनने, ब्लू पेनने अंडरलाईन करायची. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो. वर्षातून करेक्ट करून लिहा, पाऊस करेक्ट करून लिहा. लक्षात ठेवायचं, तुमच्या समोर लेख नियमनाचा म्हणजे जो रॉंग असतो, वाक्य दिलेलं असतं त्याच्यामध्ये 2 शब्द चुकीचे असतात, रॉंग असतात आणि ते तुम्हाला कंप्लीट करायचं. त्यावेळेला तुम्हाला ते करेक्ट करा आणि तशा प्रकारे तुम्ही लिहून अंडरलाईन करून पुन्हा ते रिराईट करा. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. तुम्हाला सेम प्रत्येक तुम्हाला जे वाक्य येणार आहे प्रश्नपत्रिकेत त्याच्यामध्ये 2 चुकीचे शब्द असणार आहेत, ते तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यानंतर विरामचिन्हाचा तर प्रश्न तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण आतापर्यंत इतकी लहानपणापासून तुमची विरामचिन्ह तुम्ही बघितली. इंग्लिशमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, तिन्ही लँग्वेजमध्ये द सेम थिंग. म्हणून तुमच्या समोर जेव्हा एक्सक्लेमेशन मार्क आला म्हणजे तुम्हाला माहितीये, फक्त लक्षात ठेवायचं की मराठीमध्ये याला काय म्हणायचंय. उद्गार चिन्ह, अर्धविराम, खाली स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, असे अजून भरपूर आहेत. असे अजून भरपूर आहे. पूर्णविराम, तसे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहे. लिहिताना मात्र नीट नेटकापणा असावा, व्यवस्थित असेल तर तुम्ही मार्क जास्त चांगल्या प्रकारे कव्हर करू शकतात. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला बघी, आपण भाषा अभ्यास मध्ये किती पटापट कव्हर केले बघा. पहिला प्रश्न वाक्य ओळखा, वाक्य प्रकार ओळखा, यू हॅव टू रिकॉग्नाइज. सेकंड प्रश्न तुम्हाला वाक्य रूपांतर करायचे, अगेन 2 मार्क्स. नंतरच्या याला वाक्यप्रचार 4 मार्क्स. लगेच त्यानंतर शब्द घटकांवर आधारित प्रश्न विचारलेले आहे, भाषिक घटकांवर. शब्द संपत्तीमध्ये 1 2 3 4 टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे. त्याच्यामध्ये अगदी सिंपल प्रश्न आहेत सगळे. समानार्थी आहे, विरुद्धार्थी आहे, शब्दसमूह आहे, वचन बदल आहे. जसंच्या तसं तुम्हाला सॉल्व्ह करायचं, अगदी सोप्या प्रकारे. पूर्ण प्रश्नपत्रिकेत जर तुम्ही बघितला तर सगळ्यात इझी भाग फक्त भाषा अभ्यासचा असतो. त्यानंतर आपण बघितले पंक्च्युएशन मार्क्स. त्यानंतर आता मात्र आपली दमछाक होते. आपण जेव्हा घाबरतो तो सगळ्यात शेवटचा आपला भाग आहे, तो म्हणजे आहे उपयोजित लेखनाचा भाग. आपल्या उपयोजित लेखनामध्ये प्रश्नपत्रिका आपल्या समोर जी आहे ती विचारली गेलेली आहे प्रश्नपत्रिका. त्याच्यामधला जो प्रश्न आहे उपयोजित लेखनाचा
तो पहिला प्रश्न आहे की पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. तुम्ही बघितलंही असेल प्रश्न. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला वनाधिकारी म्हणजे कोण? फॉरेस्ट ऑफिसर लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. याच्यानंतर अभयारण्य म्हणजे काय? अभयारण्य म्हणजे जंगल. आपण जंगलमध्ये जातो. फक्त एवढंच आहे की मराठीमध्ये त्याला जास्त रिस्पेक्ट दिला म्हणून आपण त्याला अभयारण्य म्हणत आहोत. म्हणजे ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी पिकनिकला म्हणजे सहलला जाणार आहोत, म्हणजे तिथं सहलला जाण्याआधी आपल्याला फॉरेस्ट ऑफिसरला पत्र लिहायचं आहे. आपल्याला फॉरेस्ट ऑफिसरला पत्र लिहायचं आहे की आम्हाला तिथे येण्याची परवानगी द्या. आम्हाला आमची पिकनिक शाळेची ऍज अ स्कूल स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह हेड बॉय हेड गर्ल म्हणून तुम्ही त्यांना पत्र लिहिताय की आम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही मनामध्ये कितीही शब्द साठवून ठेवा पण तुमच्या समोर कंटेंट लिहिण्याआधी पत्रलेखन लिहिण्यासाठी त्याचा फॉर्मॅट मात्र अगदी व्यवस्थित असला पाहिजे. बघा, अशा प्रकारे जोपर्यंत तुमचा फॉर्मॅट नसेल तुम्ही मार्क कव्हर करू शकत नाही. तुमचा फॉर्मॅट असणं, पत्रलेखनामध्ये फॉर्मॅटला मार्क असतात. तुम्ही कशा प्रकारे लिहिता आहेत, तुमचं ग्रामर चेक केलं जातं, तुम्ही कानामात्रा तुमच्या चेक केले जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बघत असणार कॉलम कडून एकही लाईन न सोडता लेफ्ट कॉर्नरला सर्व काही वरचा फॉर्मॅट बघा. दिनांक असो, प्रतीसाठी मी तुम्हाला एक कव्हर करून देते गोष्ट. जसं दिन बद्दल मी कव्हर केली होती, मी सांगून देते. प्रती लिहिताना नेहमी प्रती असाच लिहायचा. प्रती लिहिताना पत्रलेखनामध्ये प्रती नेहमी असंच असलं पाहिजे. कारण की काही वेळेला मुलं असं प्रती लिहितात, दिस इज रॉंग. हा जो प्रती आहे दिस इज करेक्ट. तर अशा प्रकारे आपल्याला प्रती लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणती विलांटी द्यायची आणि कोणती नाही. दिस वन इज करेक्ट. अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही बघा इथे आपल्याला दिनांक देऊन प्रती माननीय वनाधिकारी, आपण वनाधिकारीला लिहितोय प्रश्न, त्यांना मागणी करत आपण परवानगी घेत आहे त्यांच्याकडनं. ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जे तुम्ही नंबर्स लिहू शकतील. लक्षात ठेवायचं आहे आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं नाव डिस्क्लोज करायचं नाही. स्वतःचंही डिस्क्लोज करायचं नाही, नाव सांगायचं नाही, लिहायचं नाही. लक्षात ठेवा, शेवटपर्यंत तुम्हाला हे काहीच करायचं नाही आहे. त्यानंतर आपण जातो विषय लेफ्ट साइडनेच येणार आहे. माननीय महोदय, आपल्याला विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपण उत्तर लिहत आहोत. कॉन्टेंट पाहिजे, तुमचा वरचा फॉर्मॅटिव्ह करेक्ट पाहिजे, खालीही तसंच. अशा प्रकारे. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही सेक्शन चेंज करता, विभाग पहिला गद्य विभाग पॅसेज लिहा. चेंज झाल्यानंतर विभाग दुसरा पद्य विभाग. ऍटलिस्ट व्हेन विभाग चेंज करतात त्यावेळेला किंवा प्रश्न चेंज करताना पहिला पॅसेज झाला चेंज, न्यू पेज वरून सेकंड पॅसेज घ्या, न्यू पेज वरून थर्ड पॅसेज घ्या. विभाग चेंज करत असताना पण न्यू पॅसेज घ्या. म्हणजे तुम्हाला जास्त व्यवस्थित प्रकारे चेकिंगला पण व्यवस्थित राहणार आणि तुमची उत्तरं तुम्ही सुटसुटीत लिहू शकणार. ओके. एंड करत असताना आपली कृपाभिलाषी, मुलगा असेल तर आपला, मुलगी असेल तर आपली. विद्यार्थी प्रतिनिधी शाळेचं नाव टाकून सरस्वती विद्या मंदिर पुणे. आपण आपलं नाव डिस्क्लोज करायचं नाही. बस महत्वाचं खाली लक्षात ठेवायचं. जसं आता मी माझं नाव टाकलंय minal@gmail.com @ तुम्ही तुमचं स्वतःचं नाव नॉर्मल किंवा कोणतंही नाव टाकलं तरी चालेल @gmail.com. हे असणं गरजेचं आहे. त्याला मार्क आहेत. हे नसेल तर तिथे तुमचा फॉर्मॅट कुठेतरी कमी आहे असं दिसून येईल. त्यानंतर आपण जातो पहिल्या प्रश्नाकडे. आपण उपयोजित लेखनामध्ये गेलो. प्रश्न 5वा होता आपला पत्रलेखन. त्याला किंवा अपठित गद्य उद्गाराचं सारांश लेखन असतं. बट माझ्याकडनं मी असा प्रयत्न करेल की मुलांनी जर पत्रलेखन सोडवलं, ऑर मध्ये जर आहे, एक तर लेटर रायटिंग आहे, नाहीतर सारांश समरी रायटिंग आहे. आय थिंक यू शुड गिव्ह इम्पॉर्टन्स टू लेटर रायटिंग ओनली. ओके. यापुढे जेव्हाही तुम्ही लिहिणार तर तुम्ही लेटर रायटिंगला तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स द्या. म्हणजे जास्त चांगल्या प्रकारे लेटर रायटिंग मध्ये यू कॅन एबल टू कव्हर द मार्क्स. त्यानंतर सेकंड पार्ट येतो आपला क्वेश्चन 5वा मधला आ. त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. 2 तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. त्याच्यामध्ये एक जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि तिसरं म्हणजे तुमचं मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. आय वुड लाईक टू टेल यू की जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स मी सांगेल की तुम्ही जाहिरात लेखनावर
जास्त जोर द्या आणि बातमी लेखनावर द्या, कारण तुमचा टाइम कव्हर होतो, तुमचा टाइम जास्त वेस्ट होणार नाही आणि चांगल्या प्रकारे एकतर तुम्हाला जाहिरात ऑलरेडी अशा प्रकारे दिलेली जाईल आणि तुम्हाला त्याच्यावर काही प्रश्न सोडवायला सांगतील, किंवा तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल आणि यू हॅव टू टूथपेस्टची जाहिरात करा, आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करा. त्यावेळेला तुम्हाला आता इथे प्रश्न विचारला होता, पुढील शब्दांचा आधार घेऊन जाहिरात तयार करा. आता वातानुकूलित, जसं तुमच्या समोर प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये दिल्याप्रमाणे वातानुकूलित, प्रशस्त जागा. वेट, आय विल टेल यू मी तुम्हाला क्वेश्चन सांगते. हे बघा, आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये इथे हा प्रश्न दिलेला आहे, पुढील शब्दांचा आधार घेऊन जाहिरात तयार करा. मग या ठिकाणी बघा तुम्हाला काही पॉइंट्स दिलेले आहेत, वातानुकूलित, प्रशस्त, माफक फी, आधुनिक साधन, सल्ला व मार्गदर्शन, व्यायामशाळा, तज्ञ व अनुभवी, विविध योगासने. हे हिंट्स आहेत. या हिंट्सच्या साह्याने तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही जाहिरात तयार करणार ती तुमची अशी असायलाच हवी. जाहिरात तयार करताना पेन्सिलचा यूज करू नका. अशा प्रकारे मी मुद्दामून हा फॉर्मॅट तुम्हाला दाखवला, कारण की मुलं अशाच फॉर्मॅटने करत असतात. तुम्हाला पेनचाच उपयोग करायचा आहे. तुम्हाला स्टार जरी हा बनवायचा आहे, पेननेच बनवायचा आहे. हा बॉक्स इथे जो दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला पेननेच करायचा आहे, ब्ल्यू पेन. जे काही तुम्ही याच्यामध्ये करणार, जास्तीत जास्त कॉन्टेंटला महत्व द्यायचं आहे. जितकी ड्रॉइंग करणार त्याला महत्व नाही. ड्रॉइंग असणं एखादी ठीक आहे, पण तुमच्या कॉन्टेंटला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, what the most important thing, every time I'm giving you the reminder, I'm telling you don't use pencil in jahirat, you will get 0 marks. Instead of that, only use pen. Don't keep anything in your hand. When you are writing Marathi paper, don't keep anything in your hand. Just listen, just see that you should have only pen in your hand. At the time of drawing those boxes, at the time of akruti band purna kara, at the time of jahirat lekhan, batmi lekhan, each and everything, when you are underlining the answer also, the same thing you have to follow the instructions. You have to use only pen. त्यानंतरचा आपला प्रश्न येतो, दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊ. बघा, त्यानंतर जाहिरात झाल्यानंतर येतो, पुढील विषयावर बातमी लेखन तयार करा. न्यूज रायटिंग, बातमी लेखन करायचं आहे. कितीतरी वेळेला प्रिलिम्स मध्ये आपण बातमी लेखन केलेलं आहे. त्या बातमी लेखन मधून आपल्याला समजण्यात येईल की बातमी लेखन कसं असतं. बघा, बाल दिवसचा शानदार समारोह. आता मुलांनी तुम्हाला बघा, असेच शब्दांचा तुम्हाला गोंधळ होतो ना, तुम्ही लिहा ना असे शब्द. माझ्या समोर हा जेव्हा फॉर्मॅट आला याचा, लिहू द्या. तुम्हाला जसं येईल तशा प्रकारचे तुम्ही शब्द लिहिणार. तुम्ही जोपर्यंत ट्राय करणार नाही तुम्हाला समजणार नाही. तुम्ही लिहा, दिनांक लिहा, वेळ लिहा. आपल्या वार्ताहराकडून तुमच्याकडे फॉर्मॅट असतो त्या प्रकारे आतापर्यंत कितीतरी पीडीएफ अनालिसिस थ्रू तुमच्याकडे आलेले आहेत शिक्षकांचे. हा मी मुद्दामून मुलांचा फॉर्मॅट की तुम्ही अशा प्रकारे हे लिहिण्याचा प्रयत्न करा. मुलांचा फॉर्मॅट देण्याचा आजचा अर्थ असा होता की तुम्ही ह्या ज्या चुका वाटतात तुम्हाला त्या थोड्या होऊ द्या, करा, पण तुम्ही ऍटलीस्ट यू ट्राय अँड अटेम्प्ट द क्वेश्चन सो दॅट यू कॅन गेट द मार्क्स फॉर दिस. यू विल गेट द मार्क्स फॉर दिस. तुम्ही ट्राय करा. तुम्हाला माहिती आहे बाल दिवसाचं तुम्हाला काय करायचंय, तशा प्रकारे केलं तर तुम्हाला अगदीच सोपं जाईल. त्यानंतर हे 3 प्रश्न आपले झाले. प्रश्न 5चा अ, प्रश्न 5चा आ आणि म्हणजे या 3 मधले तुम्हाला 2 सोडवायचे होते, तर त्यातलं तुम्ही जाहिरात लेखन आणि बातमी लेखन सोडवलं. ओके, मोस्ट ऑफ द टाइम मला असं वाटेल की तुम्ही या 2 प्रश्नाकडे जास्त लक्ष द्यावं, ज्याने तुमचा वेळ परीक्षेला वाचेल. त्यानंतर लास्ट प्रकार असतो आपला, हा असतो निबंध लेखनाचा. 100 ते 120 शब्दांचा निबंध तुम्हाला लिहायचा असतो. तुम्हाला हिंट्स दिले जातात. आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही प्रसंग लेखन म्हणजे काय, आत्मकथन म्हणजे काय आणि वैचारिक लेखन म्हणजे काय. प्रसंग म्हणजे आपल्या डोळ्यासमोर झालेला जो प्रसंग असतो त्याला आपल्याला आपल्या शब्दात लिहायचा असतो. मी पाहिलेली जत्रा, तुमच्या समोरून प्रसंग लेखन झालेला आहे. आत्मकथन, आत्मकथन कशाचंही असू शकतं. आत्मकथन बाकाचं असू शकतं, आत्मकथन पेन्सिलचं असू शकतं, आत्मकथन शाळेचं असू शकतं. आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं एका घड्याळाचे आत्मवृत्त. त्या ठिकाणी यू हॅव टू अज्युम दॅट यू आर वॉच. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं करायचं आहे. बघा, इथे एका आत्मवृत्ताचं मी उदाहरण घेतलेलं आहे. बघा, एका घड्याळाचे आत्मकथन. तुम्ही पॅसेज वाईज करा, व्यवस्थित करा, ग्रामटिकली जरी असं निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही जेव्हा अशा प्रकारे निबंध लिहिणार त्यावेळेला तुमच्या आयडिया क्लिअर करा. तिथे तुम्ही स्वतःला अज्युम करा मी घडी आहे, मला काय त्रास होतो, कसा होतो, मी काय करते काय नाही करत, तसं तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही लिहिणार त्याला तुमच्या मताला महत्व राहील. फक्त लक्षात ठेवायचं की पॅसेज इंट्रोडक्शन चांगलं असलं पाहिजे. स्टार्ट तुमचं निबंधाची सुरुवात चांगली असली पाहिजे. निबंधाचा मधला कॉन्टेंट जो महत्वाचा गाभा जो असतो, सेंट्रल आयडिया जी असते जी तुम्ही मांडत आहेत ऍज अ घडी, ती व्यवस्थित असली पाहिजे. आणि करत असताना शेवट सुद्धा तुमचा तसाच चांगला आणि वेल अँड गुड असला पाहिजे. त्याच वेळेला त्या निबंधाला महत्व असतं. नसेल येत असलं, अर्धा जरी लिहायचा असेल, तुमचा वेळ वाया जात असेल, ऍटलिस्ट अशापर्यंत स्वतःचा प्रयत्न करा की तुमचा वेळ जास्त गेला नाही पाहिजे. तुम्ही कंप्लीट करायला हवा मराठी पेपर. पण जर एखाद्या वेळेला असं वाटलं की आपल्याला, तरी लिहा, सुरुवात करा. ऍटलिस्ट यू शुड अटेम्प्ट द क्वेश्चन. निबंध जोपर्यंत होणार नाही तुम्हाला तेवढ्या ह्याचे तरी मार्क मिळतील. तुम्ही व्यवस्थितरित्या टायटल द्या, स्टार्ट करा, मध्ये या आणि एंड पण करा. जे पूर्ण लिहू शकतात इट्स गुड. पूर्ण नाही जरी झाला तरी तुम्हाला तो प्रश्न अटेम्प्ट करायचा म्हणजे करायचाच आहे. अशा प्रकारे जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही पेपर सॉल्व्ह करायचा, आन्सर शीट, त्याप्रमाणे तुम्ही कॉन्फिडन्स नाही करू शकत. अशा प्रकारे आज आपण फिफ्थ अनालिसिस जो पेपर होता आपला, फिफ्थ पेपर, त्याचं अनालिसिस बघितलं, गद्य विभाग बघितला, स्वमत कसं लिहायचं म्हणून त्याचं एक्झाम्पल पण मी सांगितलं. गद्य विभाग झाला, पद्य विभाग झाला. त्यानंतर सांगितलंय की ब्लू पेनचाच यूज करायचा आहे. त्यानंतर सांगितलं पेन्सिल यूज करायची नाही. आणि पोएम ऍप्रिसिएशन करताना पॉइंट्स व्यवस्थित क्लिअर दिसले पाहिजेत. अशा प्रकारे पोएम ऍप्रिसिएशन करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थूल वाचनामध्ये बघितलेले काही प्रश्न रिपीटेडली आपल्याला विचारलेले आहेत, त्या प्रश्नांवर जास्त भर द्या. त्यानंतर भाषा घटकांवर जे प्रश्न आहेत रिपीट होतात, त्याच्यातून आपण आपले मार्क कव्हर करू शकतात. ट्राय टू कव्हर दोज मार्क्स ऑल्सो. So in this way we can able to write the Marathi analysis paper. I think that we have at last we have completed today's analysis. Thank you so much for listening. तुमचे I think that we have already 6:18, but still if you want to ask any doubt you can ask. Do you have any doubt for this session? मला माहिती आहे की काही मुलांना काही प्रश्न असतील. इतके मिस्टेक्स केल्यानंतर किंवा आता तुम्ही बरोबर लिहिता तरी पण काही उत्तर किंवा प्रश्न असतील. येस, शशांक दुबे. येस शशांक, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. येस, अनम्यूट योरसेल्फ शशांक. टीचर एक बार उस स्वामत का फिर से बताइए ना. किसका? स्वामत. स्वमत का? ओके. स्वमत, शुड आय शो यू द आन्सर और व्हॉट? एक मिनिट, मी तुम्हाला उत्तरच दाखवते. मी तुला जस्ट अ मिनिट. बघा, स्वमत मध्ये या ठिकाणी मी जे तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे, माझ्या उत्तराची गरज नाही, कारण या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत विचारलं जातं. तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचं असतं. तुम्ही तुमच्या शब्दात जे लिहिणार, व्हॉट एव्हर द आन्सर यू विल राईट बाय युअर ओन, दॅट विल बी गिव्हन द मार्क्स. ओके, त्याला मार्क्स दिले जातील. आणि तुम्ही जेव्हा उत्तर लिहिणार, तुमच्या त्या उत्तराला जास्त इम्पॉर्टन्स आहे. तर अशा प्रकारचं स्वमत तुम्हाला लिहायचंय. पहिले वाचा, कारण स्वमत प्रत्येक वेळेला सारखं नसतं. आता इथे स्वमत कशा प्रकारे विचारले की रेखा मावशीच्या पावलांचं वर्णन तुमच्या शब्दात लिहा. रेखा मावशीचे जे फुटप्रिंट्स होते लेसन मध्ये तुम्हाला समजण्यात जे आले, इन दॅट वे तुम्हाला जे समजलं लेसन मधून, त्या फुटप्रिंट्सचं डिस्क्रिप्शन तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे की तुम्हाला ते कशा वाटल्या. त्या घाण होत्या, माखलेल्या होत्या, मातीमध्ये होत्या. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये डिस्क्राईब करा आणि ते स्वमत तिथे लिहा. अंडरस्टूड? Should I show you the answer? शशांक, सी, हे बघा, स्वमत अशा प्रकारचे लिहिलेलं आहे. आपल्याला आपल्या शब्दात व्यक्त करायचं आहे. यू कॅन टेक स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट. अशा प्रकारचं असलं पाहिजे, पण आपल्या मताला इम्पॉर्टन्स आहे. अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू राईट. ओके, एनीवन एल्स? येस,
Yes. Anyone want to ask me a question? Any doubt? कोण आहे? अंकित. Yes, अंकित. हेलो Yes. मैम, एक बार पत्र लेखन दिखाओ ना, थोड़ा फॉर्मेट उसका। Okay, okay. Yes, yes. Yes, बोलो. हेलो मैम, Yes. बोलो बेटा. नमस्ते, बताइए मैम। स्वाति. हेलो मैम। हाँ बोलो. I can able to hear you. हेलो मैम, ये सोमत बताइए। सोमत But you have not taken the screenshot of Somat? टीचर पहले का First वाला. रेखा मौसी का स्क्रीनशॉट लिया है। Okay, okay. Wait. I will show you the screenshot of that पत्रलेखन also. Okay, पत्रलेखन पण सांगते मी तुम्हाला. ओके, रेखा मावशीचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला माहिती राहील कसं उत्तर लिहायचं आहे. पण मॅम हे कॉपी करण्यापेक्षा किंवा हे डायरेक्ट लिहिण्यापेक्षा मी एकच सांगेल की यू राईट दॅट आन्सर बाय युअर ओन. लेसन तुम्हाला माहिती आहे त्या मैम सेकंड सोमत रेखा मावशीची पावलं धुळीत माखलेली होती. हे आन्सर कितीतरी वेळेला आपल्या नजरेखालून गेलंय. इन दॅट वे यू कॅन राईट. आणि त्यानंतर आय थिंक पाल याने पत्रलेखनाचा फॉर्मॅट विचारलं होतं ना. येस बेटा, कॅन यू एबल टू सी दिस फॉर्मॅट? यस मैम। पत्रलेखनाचा फॉर्मॅट विचारला होता. ऍक्च्युली माझं 2 पानांवर झालेलं आहे. तर फर्स्ट फॉर्मॅट यू कॅन सी. पहिला फॉर्मॅट आपला असला पाहिजे, लेफ्ट कॉर्नर मध्येच असला पाहिजे. आणि बघा लास्ट मध्ये आपली कृपाभिलाषी वगैरे आपला कृपाभिलाषी हे सेम फॉर्मॅट हा असला पाहिजे. ईमेल असणं मेल असणं गरजेचं आहे. मेल नसेल तर आपलं पत्रलेखन अर्धच आहे. इट्स ओके बेटा. यस मैम, थैंक यू मैम, बाय। ओके. येस, एनीवन एल्स? Yes, anyone you want to ask? Any doubt? ज्याला कोणाला काही विचारायचं